प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला मी धन्यवाद देतो. पुन्हा एक वार सुंदरसा समय त्याने आमच्या जीवनामध्ये दिला आणि हा समय प्रभूच्या कृपेच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये या करता आला की आम्ही त्याच्या आत्म्यामध्ये आणि त्याच्या कृपेमध्ये चालणारे लोक बनावे. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक समय आमच्या जीवनामध्ये परमेश्वर एक ना एक दिवस त्या ठिकाणी ऍड करतो आणि जेव्हा तो आमच्या जीवनामध्ये एक वेळ देतो, त्या समयाला आमच्या जीवनामध्ये तो सहभागी करून त्याच्या इच्छेने आम्हाला चालण्याकरिता जेव्हा प्रवृत्त करतो, तो पवित्र आत्मा आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं की परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र या जगामध्ये आम्हाकरिता दिला, याकरता की त्याचं वचन सांगतं जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला मरण नव्हे तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त करावे व्हावे, याकरता देवाने आपला पुत्र दिला. प्रेज द लॉर्ड. सार्वकालिक जीवन हे दुसरं तिसरं काही नाहीये. सार्वकालिक जीवन हेच आहे की आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखावं आणि पित्याला ओळखावं. प्रेज द लॉर्ड. कारण की बायबलमध्ये फार सुंदर लिहिलेलं आहे, माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात, ती परक्याच्या पाठीमागे जात नाही. हे परके कोण आहे? बायबल सांगतं हे परके तेच आहे जे तुम्हाला देवापासून विभक्त करण्याचा प्रयत्न करतात. बायबल सांगतं परमेश्वरापासून विभक्त होणं मृत्यू आपल्या जीवनामध्ये येणं आहे. प्रेज द लॉर्ड. शमवेलामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही जर देवाच्या विरोधामध्ये जर उभे राहाल तर तुमची वकिली करण्याकरता कोण येईल? प्रेज द लॉर्ड. आम्हाला वकिलाची गरज आहे का नाही? चला, न्यायालयामध्ये तुमच्यावर एखादा खटला त्या ठिकाणी टाकला, तुमच्यावर एखादा गुन्हा नोंदवला गेला, तुमच्यावर एखादा आरोप सिद्ध झाला आणि तुम्ही स्वतःला डिफीट करण्याकरता, स्वतःचं त्या ठिकाणी तुमची बाजू मांडण्याकरता कोणा वकिलाला त्या ठिकाणी ठेवता, याचा अर्थ हाच आहे की तो वकील तुमची जी बाजू आहे ती न्यायाधीशासमोर मांडतो. पण जर आम्ही परमेश्वराच्या विरोधामध्ये जर त्या ठिकाणी बंड केलं तर आमची वकिली करण्याकरता कोण? पुष्कळ लोक म्हणतात सैतानी. जो अधोलोकामध्ये पडलेला असेल, ज्याला 1000 वर्ष साखळ दंडांनी त्या ठिकाणी बांधून टाकल्या जाईल, तो आमची वकिली करेल काय? बायबल तर त्याला त्या ठिकाणी ठग म्हणतं. काय म्हणतं? ठग म्हणजे माहित आहे ना? ठग म्हणजे माहित आहे ना? फसवणार. तुमच्या जीवनामध्ये नाही का तुम्हाला ठग भेटतात, है ना? आमिष देतात तुम्हाला. मध्ये मध्ये जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा एक फायनान्स कंपनी इथे आली होती का 10,000 रुपये भरा आणि ह्या वस्तू घेऊन जा. साऱ्या लोकांनी बुक केल्या त्या वस्तू. 10,000 भरा, 5,000 भरा, 2,000 भरा आणि रातोरात ते पैसे घेऊन पसार झाले. प्रेज द लॉर्ड. सत्य गोष्टी आहेत. बायबल सांगतं अनिती वाढल्यामुळं पुष्कळांचं प्रेम देवाप्रित्यर्थ थंड होईल. बरोबर ना? मग लोक तडजोड करायला लागतात आणि तडजोड करणारे लोक हे ढोंगी असतात जे चर्चमध्ये स्वतःला एक दाखवतात आणि बाहेर स्वतःला वेगळं दाखवतात. तुम्हाला माहित आहे सरडा? माहित आहे का सरडा? किती लोकांनी सरडा बघितलाय? सरडा तो नाही बरं का, तो गोल शेपटीचा सरडा, रंग बदलणारा, ज्याला गिरगिट म्हणतात, है ना? बघितला ना? तर विश्वासणाऱ्या लोकांना आज उपमा दिली जाते की ते सरड्यासारखे रंग बदलणारे आहे. आम्ही म्हणायचो ना, पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला वैसा. आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक समय असा आहे की आम्ही अज्ञानामध्ये स्वतःचं नुकसान एवढं करून घेतो की आम्हाला वाटतं ते बरोबर आहे आणि हे बरोबर आम्ही करत होतो, पण देवाला ते बघवलं नाही म्हणून देवाने आमचं नुकसान केलं आणि आम्ही ह्या गोष्टी आमच्या मनामध्ये त्या स्वीकारून देवाला दोष द्यायला सुरुवात करतो. देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं परमेश्वर आमच्या समोर निवड ठेवतो. प्रेज द लॉर्ड. जसं आम्ही शुक्रवारच्या दिवशी लावदिकिया मंडळीविषयी जेव्हा शिकलो, तर लावदिकिया मंडळीविषयी
एकही चांगली गोष्ट प्रभू त्या ठिकाणी म्हणत नाही. एकही चांगली गोष्ट नाही. ती मंडळी स्वतःविषयी या प्रकारे म्हणते की मी श्रीमंत आहे, मी पुष्कळ धन मिळवलेलं आहे, मला कोणाची गरज नाही. प्रभू म्हणतो, प्रभू दोष लावतो ना. प्रभू म्हणतो तू श्रीमंत आहेस, तू पुष्कळ धन मिळवलं आहे, तुला काही उणे पडणार नाही, तुला कोणाची गरज नाही असे तू म्हणतो. परंतु माझ्या दृष्टीने तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडा वागडा आहे. प्रेज द लॉर्ड. आज जगाचं स्टँडर्ड हे आहे, आज लोकांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन या प्रकारे आहे की लोक जेव्हा तुम्हाकडे पाहता ते तुमचं त्या ठिकाणी जगिक जे स्टँडर्ड आहे त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी जज करतात. ते पाहतात तुमच्याकडे गाडी आहे, बंगला आहे, तुमच्याकडे सर्व आहे, तुमच्याकडे कोणाची गरज नाही, तुमच्याकडे प्रॉपर्टी आहे, आणि लोक म्हणतात हा हा हे खूप चांगले लोक आहे, आशीर्वादित लोक आहे. मी त्याच्या विरोधात नाही. देवाचं पवित्र वचन आम्हाला काय सांगतं माहितीये का? माणसाने कितीही जरी मोठं झालं ना तरी आपली पूर्वीची परिस्थिती विसरू नये. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये वारंवार लिहिलेलं आहे, स्मरण कर, स्मरण कर. प्रभू म्हणतो आठव. जेव्हा मिस्राच्या गुलामगिरीमधून इस्रायली लोकांना प्रभूने पराक्रमी हाताने जेव्हा सोडवलं तेव्हा देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की सर्व गोष्टींमध्ये देवाची उपस्थिती जेव्हा आम्ही आमच्या जीवनामध्ये जाणली, ती उपस्थिती या प्रकारे जाणली की जेव्हा प्रभू त्यांना त्या ठिकाणी सांगतो स्मरण करा की तुम्हाला मी कशा प्रबळ पराक्रमी हाताने त्या ठिकाणी मिस्राच्या गुलामगिरीमधून काढलं. वारंवार प्रभू त्या ठिकाणी आम्हाला काय करतो? स्मरण करायला लावतो. परंतु आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की काय आम्ही त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये ज्या देवाने चांगल्या केल्या आहे त्यातून आम्ही निघालेलो आहे, आणि जेव्हा निघालो आहे तर आम्हाला परत त्या गोष्टींमध्ये जर जायची इच्छा आहे तर आम्हाला स्मरण करायचं आहे काय आम्ही त्यातच परत जावं का. प्रेज द लॉर्ड. फार लोकांची अवस्था अशी आहे, बायबल आम्हाला वारंवार त्या ठिकाणी या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत आहे की दिवस वाईट आहे, दिवस कठीण आहे. या कठीण काळामध्ये तुम्हाला तुमचा निभाव लागता यावा, तुम्हाला या जगामध्ये टिकून राहता यावं, याकरता ख्रिस्ताची शस्त्र सामग्री धारण करा, आणि प्रत्येक शस्त्र सामग्री वचनाला धरूनच आहे. प्रेज द लॉर्ड. काय करत आहोत आम्ही या दिवसांमध्ये हे आम्हाला आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आजचा उपदेश जो आहे आम्हाला एक काहीतरी उत्साहित करण्याकरता दिलेला आहे. गंभीर विषय आहे पण आम्हाला उत्साहित करण्याकरता देवाने ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि देवाचं पवित्र वचन सांगतं की आम्हाला या दिवसांमध्ये स्थिर होणं गरजेचं आहे. अस्थिर मनाचा मनुष्य वाट नेहमी चुकतो बरं का, नेहमी चुकतो. मी तुम्हाला सांगतो आजकालच्या लोकांकडे जर बघण्याचा आम्ही त्या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केला ना तर एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये जर म्हणायचं ठरलं, आपल्या गावरान भाषेमध्ये जर म्हणायचं ठरलं तर लोक आजकाल काय झाले आहे माहिती आहे का? भामटे झालेले आहे. काय झालेले आहे? भामटे झाले. का बरं माहिती आहे? कारण की त्यांना वाटतं ते जे करत आहे ते कोणी बघत नाहीये. त्यांना वाटतं की ज्या गोष्टी ते करत आहे त्या कोणी बघत नाहीये. परंतु देवाचं पवित्र वचन आम्हाला या प्रकारे सांगतं परमेश्वराचे नेत्र संपूर्ण पृथ्वीवर आहे. फरक पडत नाही की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लोकांनीच पाहावं. फरक पडत नाही तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये ज्याही ठिकाणी तुम्ही लपून आहात त्या ठिकाणी तुम्हाला लोकांनी शोधून पाहावं हे गरजेचं नाहीये. ज्या देवावर आम्ही विश्वास ठेवतो तुम्ही पाताळात बी गेले, हे सारं खणलं, अतिशय खोल गेले तरी तेथे देवाची उपस्थिती आहे. तुम्ही समुद्राच्या अगदी पलीकडच्या तीराला गेले आणि तुम्ही म्हणले आता इथं कोण येणार नाही, आयलंड ज्याला आम्ही म्हणतो, बेट ज्याला म्हणतो आम्ही, तिथं जाऊन म्हटलं आता मी एकटाच कोण, तिथेही प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड.
बायबल सांगतं जगाच्या चारही कोपऱ्यांमध्ये तुम्ही फिरा, कुठेही जा. वर आकाशात उंच उडाले तिथे प्रभू आहे, पाताळात गेले तिथेही आहे, समुद्राच्या पलीकडच्या तीराला गेले तिथेही प्रभू आहे, वादळांमध्ये प्रभू आहे, वाऱ्यांमध्ये प्रभू आहे, आजारामध्ये आहे, बंद खोलीमध्ये आहे, सर्व ठिकाणी प्रभू आहे. त्याच्या समक्षतेपासून आम्ही कुठेही जाऊ शकत नाही, कारण की स्तोत्रकर्ता स्पष्ट म्हणतो की प्रभू तुझ्या समक्षतेपासून मी कुठे जाऊ. आम्ही लपू नाही शकत हो देवापासून. भलेही माणसापासून लपणं या दिवसांमध्ये फार सोपं आहे. लांबून जर एखादा व्यक्ती चर्चचा आपल्याला दिसला किंवा कोणीही व्यक्ती त्या ठिकाणी ओळखीचा दिसला तर आज आमची वृत्ती आहे, आम्ही त्याला जाऊन भेटत नाही, आम्ही त्याला कट मारून निघून जातो. केलंय मी पण, सत्य आहे. दुरून तो दिसला, अरे आपल्याच चर्चचा दिसतो म्हणून आम्ही असं मार्ग लगेच बदलला. मी तुम्हाला सांगतो प्रभू अंतःकरणाच्या खरेपणाने प्रसन्न होतो बरं का. बायबल सांगतं बंधूंनी ऐक्याने राहणे फार चांगले व मनोरम आहे. त्या हरोनाच्या डोक्यावर ओतलेल्या तेलासारखा आहे, अभिषेक आहे तो. कारण की देवाचं प्रेम आम्हाला त्या अभिषेक, त्या ठिकाणी जो अनॉइंटिंग आहे त्यामध्ये आम्हाला टिकून ठेवतं. आणि जर आम्हाला त्या अनॉइंटिंग मध्ये, त्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेमध्ये, त्या अभिषेकामध्ये जर आम्हाला राहायचं आहे तर आम्हाला या दिवसांमध्ये अधिकाधिक सहभागिता करणं गरजेचं आहे. तुम्हाला माहित आहे आम्ही येतो फक्त रविवारच्या दिवशी, आणि रविवारच्या दिवशी येऊन फक्त एक दिवस आम्ही देवाला देऊन, मला माहिती नाही कसं आहे कोणाचं वैयक्तिक जीवन, कौटुंबिक प्रार्थना, पर्सनल प्रार्थना, तुम्ही वैयक्तिक प्रार्थना कसे करता हे सगळं ज्याचं त्याला माहिती आहे. आणि याचा हिशोब पाळकाला नाही द्यायचा आहे, याचा हिशोब प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीला द्यायचा आहे. प्रेज द लॉर्ड. पाळक कोणता हिशोब देणार आहे माहिती आहे? पाळक त्याचा स्वतःचा देणार आहे आणि मंडळीचाही तो त्याला द्यावा लागेल. कधी? जे शिक्षण देवाच्या वचनाला अनुसरून होतं ते न देता जर वेगळं शिक्षण चर्च मध्ये त्या ठिकाणी दिल्या जाईल तर मी तुम्हाला सांगतो न्याय होणं आहे. प्रेज द लॉर्ड. याचकांचा न्याय फार भयानक आहे. पुष्कळ लोकांना आज फॅशन वाटत आहे की पाळक होणं आहे ना. ते म्हणतात ना, ते भीक मागायची लाज, ते म्हणतात ना, काय वाटत असेल लाज भीक मागायची काहीतरी आहे ना, तर ते पाळक पण शिक अशी काहीतरी आहे, ती एक रायमिंग आहे ना. हा, वाटत असेल लाज मागायची भीक तर पाळक पण शिक, है ना. प्रार्थना करायची लोकांकडून द्या. प्रेज द लॉर्ड. याला पाळक पण नाही. मन फुलवणाऱ्या गोष्टींनी लोकांची मनं बहकवण्याचं काम आज या जगामध्ये चालत आहे. परंतु देवाचं पवित्र वचन सांगतं की त्याने आम्हाला त्या सर्व गोष्टी दिलेल्या आहे ज्या गोष्टींकरता त्याने आम्हाला पाचारण केलं आहे. प्रेज द लॉर्ड. फार भयानक टीचिंग या दिवसांमध्ये आहे. परमेश्वर आम्हाला सर्व गोष्टींमध्ये पारखतो. देवाची इच्छा नाही की आम्ही त्या ठिकाणी त्याने बळजबरी करावी. सहभागिता गरजेची आहे हो या दिवसांमध्ये. एक दिवस येऊन आम्ही सहभागिता करत नाही तर आमच्या जीवनामध्ये प्रति दिवशी आम्हाला सहभागिता करणं गरजेचं आहे. कारण की बायबल सांगतं जसजसा त्याच्या आगमनाचा दिवस जवळ येताना आम्ही बघू तसं तुम्ही अधिक सहभागिता करा. प्रेज द लॉर्ड. पुष्कळ लोक म्हणतात काम असतात, काम करा. मी कोण म्हणतं काम नका करू, पण काय तुमचं वैयक्तिक नातं देवाबरोबर आहे का? लावदिकीय मंडळीकडे सगळं होतं हो, धन होतं, सर्व गोष्टी होत्या, पण प्रभूच्या नजरेने तुम्ही किती धनवान आहात, किती तुमच्याकडे भरपूर आहे, किती आशीर्वाद आहे, प्रभूला त्याशी घेणं नाहीये. अरे जी मंडळी, तिला मंडळी म्हटलेलं आहे, ज्या मंडळीला त्या ठिकाणी देवा ज्या मंडळीला मंडळी म्हटलं त्या मंडळीने परमेश्वराला, येशूला दाराच्या बाहेर ठेवलेला आहे. वचन आहे ना 3:20, हे लावदिक हे जे वचन आहे हे लावदिकीय मंडळीला म्हटलेलं आहे. पहा मी दाराशी उभा आहे, दार वाजवत आहे.
म्हणजे प्रभूला त्यांनी बाहेर ठेवलेला आहे. आज असे विश्वासणारे खूप आहे ज्यांनी स्वतःला ख्रिस्ती तर बनवलेला आहे, परंतु आजही प्रभू त्यांच्या अंतःकरणाच्या बाहेर आहे. सत्य आहे, ते आचरणाने ख्रिस्ती आहे, ते वागण्याद्वारे ख्रिस्ती आहे, ते बोलण्याद्वारे ख्रिस्ती आहे, ते सर्व गोष्टींद्वारे ख्रिस्ती आहे, पण आतमध्ये पवित्र आत्म्याची आगच नाहीये. ते थंड झालेले आहे. थंडही नाही म्हणता येणार, कोमट झालेले आहे. ना ते थंड आहे ना ते गरम आहे, ते कोमट झाले. म्हणून प्रभू काय म्हणतो, मी तुम्हाला आपल्या मुखातून ओकून टाकेल. किती खतरनाक गोष्ट आहे, किती भयानक गोष्ट आहे. जर तुम्ही कोणासाठी स्वतःला तयार करता. आज मंडळी स्वतःसाठी कोणासाठी तयार होते बरं? ख्रिस्ताकरिता. आम्ही सर्वजण स्वतःला कोणासाठी तयार करता हो? ख्रिस्ताकरिता. आणि त्या ख्रिस्ताला आम्हाला बघून मळमळ होते, चांगली गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. तू थंडही नाही, तू उष्णही नाही, तू कोमट आहे, म्हणून मी तुला आपल्या मुखातून ओकून टाकेल. रॅडिकल ख्रिश्चन्स याला म्हणतात. कभी ये तो कभी वो. प्रेज द लॉर्ड. मला हसू येतं कारण मला एक गोष्टीचं फार नवल वाटतं. लोक माणसांना घाबरतात, देवाला घाबरत नाही. प्रेज द लॉर्ड. माणसं न्याय करणार आहे, पृथ्वीवरील माणसं न्याय करणार आहे? नाही करणार. न्यायाधीश ते एकच आहे, तो आमचा प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड. जास्त वेळ घेत नाही, छोटासा सर्मन आहे, छोटासा उपदेश आहे. आपण पुस्तक काढूया, यहोशुआचं पुस्तक काढूया. द बुक ऑफ जोशुआ, याचा 11वा अध्याय. अध्याय काढला सर्वांनी? ज्यांना बायबलचे पुस्तक काढायला वेळ लागतं ना, त्यांनी अनुक्रमणिका पाठ करा. मी तुम्हाला सांगतो, डोळे झाकून तुम्ही पुस्तकं काढाल. काय अवघड नाही अनुक्रमणिका पाठ करणं. कधी आम्ही मी तुम्हाला सांगू का, बायबल जेव्हा आम्ही हातामध्ये घेतलं ना, तेव्हा आम्ही बायबलची अनुक्रमणिका कधीच पाहिली नाही. आम्ही डायरेक्ट उत्पत्ती काढलं. प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. मत्तयाचं शुभवर्तमान जेव्हा घेतलं तेव्हा आम्ही डायरेक्ट सुरुवात केली. अब्रामाचा पुत्र, दाविदाचा पुत्र, येशू ख्रिस्त याची वंशावळी. प्रेज द लॉर्ड. अरे कधी कधी अनुक्रमणिकाही वाचणं गरजेचं आहे, बरोबर की नाही? किती लोकांची अनुक्रमणिका पाठ आहे बरं? उत्पत्ती, निर्गम, लेवीय, गणना, अनुवाद, यहोशुआ, शास्त्री एकच आहे. प्रेज द लॉर्ड. बरोबर ना? रूत, पहिले शमूएल, दुसरे शमूएल, पहिले राजे, दुसरे राजे, पहिले इतिहास, दुसरे इतिहास, एज्रा, नेहम्या, एस्तेर, इयोब, स्तोत्रसंहिता, नीतिसूत्र. माहित आहे ना, हे पाठ पाहिजे आम्हाला. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, जर आम्हाला या गोष्टींविषयी, ह्या बेसिक गोष्टी आहे, लोकांना याला एक किरकोळ वाटतं, पण बायबल सांगतं जो थोडक्यांमध्ये विश्वास योग्य आहे ना, त्याला बहुतांवर परमेश्वर अधिकारी बनवतो. प्रेज द लॉर्ड. ज्या गोष्टींना आम्ही काडीचं महत्व देत नाही, त्या गोष्टींना देवाने फार महत्व दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी या वचनांद्वारे शिकवण्याचा प्रयत्न करील की आमचं जीवन देवाला कसं पाहिजे आहे. हे काही लोकांना त्या ठिकाणी भडकवण्याचे काम नाहीये, हे जीवन बदल करण्याचे काम आहे. कारण की देवाचं पवित्र वचन सांगतं, परमेश्वराने आपला मार्ग आम्हाला याकरता सांगितलेला आहे की त्याच्या उपस्थितीमध्ये, त्याच्या कृपेमध्ये आम्ही सक्षम व्हावं. प्रेज द लॉर्ड. 11वा अध्यायाचं 1 ते 6 वचन मी तुमच्यासाठी वाचतो बरं का, लक्ष द्या, कारण की याच्यामध्ये त्या ठिकाणी काहीतरी दडलेलं आहे. हासोराचा राजा याबीन ह्याने हे ऐकल्यावर मादोनाचा राजा योवाब आणि शिम्रोनाचा राजा व अक्षाफाचा राजा ह्यांना, तसेच उत्तरेकडील डोंगराळ प्रदेशात, किन्नेरोथाच्या दक्षिणेकडील अराबात, तळवटीत आणि पश्चिमेकडील नाफोदोरात असलेल्या राजांना आणि
पूर्वेकडले व पश्चिमेकडले कनानी, तसेच अमोरी, हित्ती, परिज्जी व डोंगरवटीतले यबुसी आणि हर्मोन डोंगराच्या तळाशी मिस्पा प्रांतात राहणारे हिव्वी यांना बोलावणे पाठविले. तेव्हा ते सगळे आपापल्या सेनांचा समुद्र किनाऱ्यावरील वाळूसारखा अगणित समुदाय घेऊन निघाले. त्यांच्याबरोबर पुष्कळ घोडे व रथ होते. या सर्व राजांनी एकत्र जमून इस्रायलाशी लढण्यासाठी मेरोम सरोवराजवळ तळ दिला. मग परमेश्वर यहोशुआला म्हणाला, त्यांना भिवू नको, कारण उद्या मी ह्याच वेळी ते सर्व कापून काढलेले इस्रायलाच्या हाती देईन. त्यांच्या घोड्यांच्या धोंड शिरा तोडून टाक व त्यांचे रथ अग्नीत जाळून टाक. प्रेज द लॉर्ड. हे देवाचं पवित्र, प्रबळ, पराक्रमी कार्य करणारं वचन आहे. हे वाचल्या जाण्यासंबंधाने मंडळीने आमेन म्हणावं. प्रेज द लॉर्ड. आता लक्ष द्या, बायबल सांगतं इस्रायली लोक मिस्राच्या गुलामगिरीमधून निघाले आणि निघाले कुठं जायला? कनान देशामध्ये. कनान देश कोणता? ज्याविषयी प्रभूने त्यांना काय केलं होतं? अभिवचन दिलं होतं. काय म्हटलं होतं? की मी तुम्हाला दुधा मधाचे प्रवाह असणाऱ्या देशामध्ये घेऊन जाईल. प्रेज द लॉर्ड. मिस्राच्या गुलामगिरीतून काढलं, अद्भुत चमत्कार तिथे केले, तांबडा समुद्र दुभागला, त्यांच्यासाठी वाटेमध्ये पुष्कळ सारे मिरॅकल्स केले, चमत्कार केले. चमत्कार केल्यानंतर त्यांना स्वर्गीय मान्ना खाऊ घातला आणि सर्व गोष्टी त्यांना त्या ठिकाणी दिल्यानंतर जेव्हा ते निघाले तेव्हा देवबापाने त्यांना काय सांगितलं होतं? की मी तुम्हाला वचन दत्त, जे अभिवचनाचा देश आहे, कनान देशामध्ये घेऊन जाईल. आणि निघाले बरं का हे कनान देशामध्ये, कारण की बायबलच्या परमेश्वराने त्यांना वायदा केलेला आहे. आम्ही गीत गातो ना, उसका एक वायदा है, वादा है और वो निभाएगा. जर प्रभूने अभिवचन दिलेला आहे तर तो त्याला पूर्ण करीलच. प्रेज द लॉर्ड. मनुष्य, बायबल काय सांगतं? नवस करून तो न फेडणे यापेक्षा नवस न केलेला बरा. बरोबर. बघा ना, मी तुम्हाला वारंवार सांगतो, माणूस बोलून विसरून जातो पण परमेश्वर कधी ऐकून विसरत नाही. जर प्रभूने त्या ठिकाणी आपल्या जीविताची शपथ खाल्ली, जर प्रभूने आपल्या वचनाची, त्याने त्या स्वतःची शपथ खाऊन म्हटले की प्रत्येक गुडघा त्याच्या समोर टेकला जाईल, प्रत्येक जीभ आपल्या मुखाने कबूल करेल की येशू हा प्रभू आहे, तर ते होणारच आहे. ते टळणार नाहीये आणि होतच आहे. बघा, तुम्ही आणि मी सुद्धा प्रभू समोर त्या ठिकाणी काय केलं? गुडघे टेकले आणि काय केलं? मुखाने, जिभेने कबूल केलं की येशू हाच प्रभू आहे. आणि जेव्हा आम्ही कबूल केलं तेव्हा आमचा काय झालं? उद्धार झाला. प्रेज द लॉर्ड. प्रभूने अभिवचन दिलं आणि देवाने जो वायदा केला होता की या देशाला तुम्हाला ताब्यात घ्यायचं आहे, अधिकारामध्ये घ्यायचं आहे, आणि अधिकारामध्ये घेण्यासाठी हा जो समुदाय आहे, इस्रायली लोक आहे, जे निघाले आणि त्याने ते देश हेरण्याकरता, अधिकारामध्ये घेरण्याकरता जेव्हा ते निघाले तेव्हा देवाचं वचन सांगतं त्यांच्या समोर वेगळे वेगळे आव्हानं आले. पुष्कळ आव्हानं आले बरं का. बघा, मी तुम्हाला सांगतो, आम्ही गाणं गायलं ना, स्वर्ग में हम जाएंगे वहां स्तुति करते रहेंगे, यहाँ भी स्तुति करेंगे, वहां भी स्तुति करेंगे. मला एक गोष्ट सांगा, बायबल सांगता अरुंद मार्गाने आम्हाला आज जायचं आहे, कारण की नाशाकडे जाणारा मार्ग रुंद आणि पसरट आहे. त्या मार्गाने पुष्कळ लोक जातात, परंतु आम्हाला अरुंद मार्गाने जायचं आहे. आता मला सांगा, तो अरुंद मार्ग तुम्हाला माहित आहे का? बायबलमध्ये मेन्शन केलेला आहे. तो अरुंद मार्ग, तुमच्याकडं सुई आहे का? सुई असते ना, सेफ्टी पिन नाही, सुई तुम्ही ते शिवण्यासाठी वापरता, त्या सुईचं नोक असतं बघा, ते किती असतं? अरे बायबल सांगतं उंटाला त्याच्यातून आरपार जाणं सोपं आहे. तो मार्ग आहे. आता तुम्ही म्हणाल आम्ही कसं काय जायचं? अरे ती पायाखाली सुई ठेवली तर ती बोटाखाली लपून जाईल, आणि एवढा मोठा माणूस त्याच्यात कसं काय घालायचं? बरोबर ना? करू नका बरं का तसं. आम्ही प्रयोग करायचो, काय करायचो माहिती आहे का? त्या बादल्या नसायच्या का, छोट्या छोट्या बादल्या, त्यांना खालून त्या ठिकाणी ते फोडून टाकायचं आणि त्या बादल्यातून पाय घालायचे. ते कुठं कधी कधी इथंच अटकायचं, कधी कधी इथंच अटकायचं, कधी कधी एवढं भयानक अटकायचं का ते कापूनच काढावं लागायचं. केलेत ना प्रयोग असे.
अहो केलेत ना. हो म्हणा, जुने लोक चांगले आहे, त्यांना माहिती, त्यांना काही त्या ठिकाणी मोबाईल थोडी होता घरामध्ये बसून पाहायला, ते असेच काही ना काही करायचे. लहान बाळ, आताचे लहान बाळ मस्तपैकी मोबाईल, त्यांना त्या ठिकाणी ते मनोरंजन करण्याकरता ते त्या ठिकाणी ते काय म्हणतात, बाहुले असतात. हा, आणि आमच्या वेळेला काय होतं, आमचं तर सोडावं, आमच्या अगोदरच्या पिढीचं काय होतं, त्यांचे लेकरं तर त्या ठिकाणी कधी त्या याच्यामध्ये त्या राखेमध्ये जायचे, राखेने कधी भरून यायचे कळतही नव्हतं. रात्री त्या ठिकाणी काय करायचे, ते दिवा आहे ना, रॉकेलचा दिवा लावायचे, सकाळी सारे थोबड काळे राहायचे. सत्य आहे. ती काजळी जी आहे ना, ती साऱ्या घराला काळ करून साऱ्याचे तोंड विंड एकदम. आता तसं नाही ना, आता लोशन वगैरे आलेले आहे. बरोबर, सत्य परिस्थिती आहे. बघा, जमाना काय बदलला, काही क्षणामध्ये जमाना बदलून गेला. 10 वर्षांमध्ये एवढं सारं काही वेगळं त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी आली, एवढं काही बदलून गेलं का मनुष्य त्या ठिकाणी हैराण झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल आम्हाला सांगतं की पुष्कळ आव्हानं यांच्या समोर होते, आमच्याही समोर पुष्कळ आव्हानं आहे. आणि आव्हानं जेव्हा समोर आले तेव्हा एक घटना अशी घडली का यांच्या विरोधामध्ये एवढे लोक, एवढे राजे महाराजे, जेव्हा यांनी कनानमध्ये एंट्री केली, जेव्हा यांनी त्या ठिकाणी यरिहो नगर जिंकलं, आय नगर जिंकलं, बेथेल नगर जिंकलं, तेव्हा यांची चर्चा जी आहे संपूर्ण कनान देशामध्ये पोहोचली. आणि त्या देशांच्या राजांनी काय केलं का सर्व एकत्र आले, त्यांनी सगळ्यांना निरोप पाठवले, हे आपल्या देशामध्ये इस्रायली लोक घुसले, हे इकडे या, सगळे जण आपण मिळून त्या ठिकाणी त्यांना परतवून लावू. आणि त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की त्या लोकांनी समुद्र तीराच्या जेवढे वाळू असते ना, तेवढे आपले सैन्य घेऊन कोणाच्या विरोधात आले, ते इस्रायली लोकांच्या. प्रेज द लॉर्ड. काय शब्द वापरला पाहिलं का बायबलमध्ये, तेव्हा ते सगळे आपापल्या सेनांचा समुद्र किनाऱ्यांवरील वाळू सारखा अगणित समुदाय घेऊन निघाले. प्रेज द लॉर्ड. आता जेव्हा यहोशुवा हा देश ताब्यात घेण्यासाठी निघाला, तेव्हा यहोशुवा सोबत लढायला इतके लोक आले की त्यांचा जो काही त्यांची जी संख्या आहे, समुद्र किनारी जी वाळू आहे त्यांच्यासारखी संख्या आहे, अगणित. प्रेज द लॉर्ड. तुम्ही मोजली का कधी वाळू? लॉकडाऊन मध्ये फणीला किती दात्रे आहे ते मोजले असते, बरोबर ना. कोविड आला होता, दात्रे मोजले असेल. कधी कधी गहू निवडता दिवस कटाना नाही म्हणून तुम्ही गव्हाचा एक दाणा मोजायला लागले. केलेत लोकांनी, काय करणार आहे, घरात बसून इतके बोर झाले, बाहेर निघता येत नव्हतं. आम्ही तर महिनाभर त्या ठिकाणी आम्हाला तर क्वारंटाईनच केलं होतं, कारण की आमच्याच भागात पहिला पेशंट होता. काय सांगावं ते दुःख. आम्हाला अपराधीपणाची जाणीव तेव्हाच झाली की जेव्हा आमच्याकडे पाहून लोक तोंड फिरून जायचे, कुणीच येत नव्हतं. असं गेटमध्ये सुद्धा उभा राहिलं तर लोक लांबून पाहायचे आणि तोंड फिरून निघून जायचे. किती भयानक दिवस. प्रेज द लॉर्ड. आणि हिट लिस्ट मध्ये तर आमचंच घर होतं, कारण की आमच्या घराच्या समोरच पेशंट होतं. प्रेज द लॉर्ड. समजून घ्या या गोष्टीला की यहोशुवाच्या विरोधामध्ये एवढे लोक त्या ठिकाणी चालून आले, त्यांची संख्या त्या ठिकाणी अगणित होती. कधी वाळू नाही मोजली आम्ही. इथं लिहिलं समुद्र किनाऱ्यावर जी वाळू असते त्यांच्यासारखा अगणित त्यांचा समुदाय होता. आणि ते इतके जास्त होते की त्यांच्या समोर इस्रायली लोकांची संख्या फार कमी असेल. प्रेज द लॉर्ड. आता तुम्ही म्हणाल इस्रायली लोकांची संख्या कशी, एवढे तर निघाले होते. अरे तुम्हाला माहित आहे का, जुन्या पिढीचे सारे लोक यहोशुवा आणि कालेब सोडून कुठे मेले? अरण्यामध्ये मेले. आणि जे तिथून निघाले होते ते सगळे कोण होते? नव्या पिढीचे. प्रेज द लॉर्ड. दे आर जोशुआ जनरेशन. यहोशुवाची पिढी होती. सगळे नवीन, जे जुने होते खुरखुर करणारे देवाने सगळे कुठं मारले? अरण्यामध्ये मारून टाकले. जे नवीन होते जेव्हा ते निघाले तेव्हा देवाचं पवित्र वचन सांगतं की त्यांची संख्या या लोकांसमोर अतिशय कमी होती. आणि बायबल सांगतं कमालीची गोष्ट, हे थोडे होते हो, पण या थोडक्यांद्वारे देवाने त्यांना विजयी केलं. प्रेज द लॉर्ड.
एक सुद्धा व्यक्ती त्या समुदायातला वाचला नाही बरं का. विचार करा, वाळूच्या कणांसारखी त्यांची अगणित संख्या होती, पण त्यांच्यातला एकही व्यक्ती वाचला का? बिलकुल नाही वाचला. मग देवाचं पवित्र वचन सांगतं की प्रभूने या ठिकाणी यांना एक काम करायला लावलं होतं, आणि ते काम या प्रकारे आम्हाला सांगितलं. एक आज्ञा प्रभूने या ठिकाणी इथे दिली 6व्या वचनामध्ये. मग परमेश्वर यहोशुवाला म्हणाला, त्यांना भिवू नको, कारण उद्या मी याच वेळी ते सर्व कापून काढलेले इस्रायलाच्या हाती देईल. त्यांच्या घोड्यांच्या धोंडशिरा तोडून टाक व त्यांचे रथ अग्नीत जाळून टाक. तुम्हाला माहित आहे का धोंडशिरा काय असतं? खायचा शिरा नाही बरं का. धोंड म्हणजे दगड, शिरा म्हणजे मस्त काय रव्याचा केलेला, असं नाही. असं आहे का? धोंडशिरा म्हणजे माहित आहे? हॅमस्ट्रिंग्स. हॅमस्ट्रिंग्स म्हणजे माहिती आहे? हॅमस्ट्रिंग्स म्हणजे तुमचे हे पाय आहे ना, तुमचे पाय आहेत ना, पाय जॉईंट आहे ना, जॉईंट. लिगामेंट्स माहिती आहे का तुम्हाला? लिगामेंट नाही ना. काय असतं माहिती आहे का? हा मसल आणि ही जे आमच्या हे वरचं मसल आहे ना, तर यांना दोघांना जोडणारा एक त्या ठिकाणी एक कॉर्ड असते, एक वेण असते, जे तुमच्या पायाची मूवमेंट व्यवस्थित करते. बघा, लोकांचे लिगामेंट गेले ना, ते आधू होऊन जातात. एक दोरी असते इथं, दोरी म्हणजे आम्ही ज्याला वेन्स म्हणू, हॅमस्ट्रिंग ज्याला म्हणतो आम्ही. तर ते काय करतं माहितीये का? तुमच्या पायांना त्या ठिकाणी धरून ठेवतं, जी तुमची मूवमेंट असते ती एकदम व्यवस्थित करतं. आणि बायबल सांगतं की या घोड्यांचे जे आहे धोंडशिरा, जे हॅमस्ट्रिंग्स आहे, जे त्या ठिकाणी त्यांचे जॉईंट जोडणारी जी गोष्ट आहे, त्यांना तोडून टाक. प्रेज द लॉर्ड. आणि त्यांचे रथ जे आहे ते काय करा? अग्नीत जाळून टाका. मग 9व्या वचनामध्ये लिहिलं, परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे यहोशुवाने केले, म्हणजे त्यांच्या घोड्यांच्या धोंडशिरा तोडल्या व त्यांचे रथ अग्नीत जाळून टाकले. किती लोकांनी घोड्याला बसलेलं पाहिलं बरं आतापर्यंत? तू पाहिलं? घोडा कधी बसलेला बघितला का तुम्ही? अरे घोडा पाहिला का? घोडा कधीच बसत नाही. तुम्ही पाहिलं कधी घोड्याला झोपलेलं पाहिलं का? बघितलं का? झोपतो ना घोडा. घोडा डोळे उघडे ठेवून झोपतो. माहित आहे तुम्हाला? नाही ना? अहो खरं ना, घोडा जो आहे तो डोळे कधी झाकत नाही. त्याचे डोळे उघडे असतात, पण तो झोपलेला असतो आणि तो कधीच त्या ठिकाणी बसत नाही. आणि यांनी काय केलं? त्याचे जे लिगामेंट्स आहे ना, तेच तोडून टाकले. तो खालीच बसून तोडूनच टाकल्यानंतर काय राहणार आहे? आणि बायबल सांगतं की या यहोशुवाने काय केलं? प्रभूच्या सांगण्यावरून ते केलं. आता मला सांगा, का बरं प्रभूने असं करायला लावलं असेल बरं? त्यांच्या धोंडशिरा, त्यांच्या वेन्स ज्या आहे, त्यांचे लिगामेंट्स आहे, तोडून टाक. त्याच्यानंतर त्यांना सांगितलं की त्यांना अग्नीत टाक. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? जर मागील अध्याय जर तुम्ही मागचे अध्याय जर वाचले ना, घरी जाऊन वाचा, सांगायला भरपूर आहे बरं का. घरी जाऊन वाचत जा आणि त्यानंतर कळेल की तुम्हाला ज्या देशाचा भाग ते जिंकत होते, तर आणि त्या भागामध्ये देवाचं पवित्र वचन काय सांगतं माहित आहे का? ज्या गोष्टी त्या ठिकाणी ती लूट ज्यांना ती मिळत होती, जे देश ते जिंकत होते. बघा, येरिओ नगर समर्पणाचं शहर होतं, बरोबर? आम्ही शिकलो ना आखानाचं पाप. आखानासारखं काही समर्पित, काही जपून ठेवलं असेल तर ते आम्हाला आमच्या जीवनातून काढून फेकायचं आहे बरं का. प्रेज द लॉर्ड. लपून वगैरे ठेवायचं नाहीये. हुशारकी मोठेपणामध्ये काही मिळवण्यासाठी आम्हाला ते जायचं नाहीये. देवाचं पवित्र वचन आम्हाला काय सांगतं की पहिलं जे नगर त्यांनी जिंकलं होतं त्याचं नाव काय होतं? येरिओ होतं. ते समर्पणाचं होतं की त्यातली प्रत्यक्ष जी वस्तू होती ती देवाची होती. आणि प्रभूने सांगितलं होतं की त्यानंतर जे नगर तुम्ही जिंकाल, त्यातील जी लूट तुम्हाला मिळेल, त्यातून तुम्ही स्वतःला ठेवू शकता. आणि प्रभूने काही ठिकाणी स्पष्टपणे वॉर्निंग दिली होती की काही गोष्टी तुम्हाला ठेवायच्या आहे, काही गोष्टींना नष्ट करायचं आहे. आता त्याची लिस्ट फार मोठी आहे, ती जर सांगायला लागलं तर फार वेळ जाईल. प्रेज द लॉर्ड.
पण समजून घ्या, देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की प्रभूने असं का म्हटलं की घोड्यांच्या दोन शिरा तोडा आणि त्यांचे रथ जे आहे ते अग्नीत टाका. का बरं? कारण इथं लिहिलेलं आहे. कारण प्रभूची इच्छा अशी होती की इस्रायली लोक जेव्हा देवाच्या उपस्थितीमध्ये चालत होते, त्यांच्या जीवनामध्ये पुष्कळ वेळा त्या ठिकाणी ते समर्पणाचं जीवन जगत असताना देवाने त्यांना अभिवचन दिलं होतं की तुम्हाला मी कनान देईन. मी तुम्हाला सांगू का, देवाची इच्छा होती ह्या गोष्टी करण्यासाठी, घोड्यांच्या दोन शिरा तोडण्याची, त्याच्यानंतर रथ अग्नीत जाण्यामागे देवाची इच्छा ही होती की अजूनही पुष्कळ सारा कनानचा जो प्रदेश आहे तो जिंकायचा बाकी होता. प्रेज द लॉर्ड. अजूनही त्यांच्या ताब्यामध्ये तो आला नाही. जरी हे युद्ध ते जिंकले, हे युद्ध जिंकल्यानंतर सुद्धा आणखी फार मोठा प्रदेश जिंकायचा बाकी होता. आणि देवाचं पवित्र वचन सांगतं की जेव्हा राहिलेला भाग हे जिंकायला निघतील तेव्हा, बघा वाचू आपण ते वचन. जर 18 अध्याय काढला त्याचा, 18वा अध्याय, त्याचे 2 आणि 3 वचन मी वाचतो. इथे असं लिहिलेलं आहे, यहोशुआचा 18वाच अध्याय बरं का. इथं लिहिलंय, परंतु इस्रायल लोकांपैकी ज्यांना वतन भाग मिळाला नव्हता असे 7 वंश अद्यापि राहिले होते. यहोशुआ इस्रायल लोकांस म्हणाला, तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर याने तुम्हाला जो देश दिला आहे तो आपल्या ताब्यात घेण्यास तुम्ही कोठवर दिरंगाई करणार. प्रेज द लॉर्ड. किती वंश राहिले हो? किती वंश होते? 12 पैकी किती राहिले? म्हणजे 50% सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी अक्वायर नाही केलं. ते 7 वंश अजून राहिलेले आहे. आणि 7 वंश राहिल्यानंतर देवाचं पवित्र वचन सांगतं की जे हे लोक जे समुद्रातल्या वाळूच्या, समुद्राच्या किनारी असणाऱ्या वाळूच्या कणांसारखे अगणित होते, यांना हरवल्यानंतरही अजूनही 7 वंश, अजूनही मोठा भाग कणांचा ताब्यात घेण्याचा बाकी आहे. प्रेज द लॉर्ड. यांच्यावर विजयी झाले ते, पण त्यांच्यावर विजयी होऊन सुद्धा फार मोठा भाग अजून ताब्यामध्ये घेण्याचा बाकी होता. आणि देवाचं पवित्र वचन सांगतं की प्रभूने त्यांना विजयी केलं. आणि यांनी काय केलं, त्या घोड्याच्या ज्या आहे दोन शिरा, जे लिगामेंट्स आहे, जे जॉईंट आहे पायाचे, ते तोडून टाकले, त्यांचे रथ अग्नीत जाळून टाकले. हे सर्वात त्या ठिकाणी आम्हाला आश्चर्य करणारी गोष्ट आहे, कारण की आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे प्रभूने त्यांना असं का सांगितलं. त्याचं सर्वात मोठं कारण हेच आहे की जर यांच्याकडे घोडे आणि रथ राहिले असते आणि उद्या हे समजा युद्धाला निघाले असते, युद्धाला जाताना बायबल आम्हाला सांगतं प्रभू हे लोक जर थोडके, प्रभूला माहित होतं हे लोक जेव्हा थोडके असतील ना, तरी यांच्या समोर कितीही मोठा समुदाय असला तरी हे त्यांच्या समोर जाऊन उभे राहतात. कारण की माहित आहे कारण काय आहे, कारण की यांचा भरोसा आहे की परमेश्वर आमच्या पक्षाचा आहे. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये लिहिलेलं आहे ना, युद्ध तर परमेश्वराचं आहे. युद्ध लढणारा कोण आहे? परमेश्वर आहे. देवाला माहित होतं की यांच्याकडे जर समजा या गोष्टी नाही आल्या तर हे लोक त्या ठिकाणी, हे लोक असे आहे की हे त्या कोणत्याच गोष्टीचा विचार करत नाही. ज्या ठिकाणी संकट आहे तिथे जाऊन उभा राहता. यांच्याकडे संख्याबळ कमी असलं तरी हे तिथे जाऊन उभा राहता. यांच्याकडे त्या ठिकाणी सर्व गोष्टी त्या नसल्या तरी हे तिथे जाऊन उभा राहता. अशा एका परिस्थितीमध्ये देवाचं पवित्र वचन आम्हाला या प्रकारे सांगतं, देवाची इच्छा ही नव्हती की यांच्याकडे रथ आणि घोडे असले तर हे उद्या काय म्हणतील, आमच्याकडे रथ आणि घोडे आहे, आता आम्हाला युद्धाला जाण्यासाठी कोणाच्या ताकदीची गरज नाहीये, आम्ही त्या ठिकाणी जाऊ. भरोसा उडल ना देवावरून. बरोबर का नाही? मला सांगा, ज्या गोष्टींकरता तुम्ही आज त्या ठिकाणी संघर्ष करत आहात आणि एकाएकी तुमच्याकडे त्या ठिकाणी ती 100 पटीने आली, तुम्ही कोणावर विश्वास ठेवाल का? आजही आम्ही म्हणतो ना, कधी कधी रागाच्या भरामध्ये आम्ही काय करतो माहिती आहे का, आम्ही बोलून जातो. मी तुम्हाला सांगतो, शब्द एकदा गेल्यानंतर ते परत येत नाही. शब्द मरत नाही. आम्ही काय म्हणतो, आम्हाला कोणाची गरज नाही, उडत गेले म्हणतो ना, है ना. जेव्हा आमची सरशी कोणासमोर होत नाही तेव्हा आम्ही काय करतो, आमचे शब्द कसे, आम्हाला राग त्या ठिकाणी अनावर होतो, हे चल निघ, डोकं नको लाव, चल उडत गेले तुम्ही, बोलतो आम्ही. भावनांच्या भरांमध्ये आम्ही फार त्या ठिकाणी बोलतो. आणि देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं शब्द मरत नाही, शब्द त्या ठिकाणी घुटमळतच राहतात. आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की जेव्हा या लोकांचा भरोसा जर या गोष्टींमुळे देवावर उठणार आहे, उठून जर त्या ठिकाणी जगाच्या गोष्टींवर त्या ठिकाणी जर होत असेल, तर देवाची इच्छा नव्हती की इस्रायल लोकांचा विश्वास त्या ठिकाणी घोड्या आणि रथांवर असावा.
बायबल सांगतं, स्तोत्रकर्ता म्हणतो, कोणी घोड्यांची कोणी रथांची प्रशंसा करतो, परंतु आम्ही आमच्या देवाची प्रशंसा करतो. प्रेज द लॉर्ड. त्यांना घमंड आहे त्या गोष्टींचा, आम्हाला घमंड आहे आमच्या परमेश्वराचा. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो की परमेश्वराची इच्छा हीच होती की देवाला इच्छा आहे त्या ठिकाणी, या प्रभूला माहित होतं हे लोक माझ्यावर भरोसा ठेवतात. ही युद्धाला जाताना यांचं संख्याबळ जरी कमी असलं तरी हे त्याकडे लक्ष देत नाही. हे प्रत्येक गोष्टींमध्ये त्या ठिकाणी टिकून राहतात. हे प्रत्येक गोष्टी त्या ठिकाणी कोणतंही संकट आलं तरी त्याच्या समोर उभे राहतात. का? कारण की यांना विश्वास आहे परमेश्वर आमच्या पक्षाचा आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे इस्रायली लोकांकडून शिकणं गरजेचं आहे की त्यांनी देवावर भरोसा ठेवला. कसा? त्यांच्याकडे हत्यार नव्हते तरी ते युद्धाला उभा राहायचे. त्यांच्याकडे संख्याबळ नव्हतं तरी ते युद्धाला जायचे. प्रत्येक त्यांच्या वेळी त्या ठिकाणी त्यांच्याकडे चांगली कुमक नव्हती तरी ते त्या ठिकाणी युद्धाच्या मैदानामध्ये उभा राहायचे. का? कारण की त्यांचा भरोसा परमेश्वरावर होता. प्रेज द लॉर्ड. ते देवावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी पुढे राहायचे, पुढे चालायचे आणि त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वर सर्व अद्भुत गोष्टी करायचा. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, जेव्हा पण आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं देवाने आम्हाला शिकवलेलं आहे की आमच्या जीवनामध्ये जे आमच्याकडे आहे आम्हाला त्यावर विश्वास न ठेवता आम्हाला देवावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आमेन. मी तुम्हाला सांगू का, जर यांना रथ आणि घोडे मिळाले असते ना तर यांचा विश्वास देवावरून हटला असता आणि कशावर आला असता? घोड्या आणि रथांवर. प्रेज द लॉर्ड. कारण की त्यावेळेची ताकद जी होती लोकांची तीच होती ना. घोड्या रथांचीच प्रशंसा करायचे ना लोक, पण दावीद कोणाची करतो? देवाची प्रशंसा करतो. मी म्हणेल आम्हा ख्रिस्ती लोकांचे हाल असेच आहेत. तुम्हाला माहिती आहे, आमच्या ज्या गरजा पूर्ण होऊ शकत नव्हत्या त्या देवामध्ये आल्यावर त्या पूर्ण झाल्या. आमचे जे आजार बरे होऊ शकत नव्हते ते आजार प्रभूमध्ये आल्यावर ते काय झाले? बरे झाले. ज्या ठिकाणी आम्ही उभं राहायला पाहिजे होतं ते कोणामुळं झालं? ते प्रभूमुळं झालं. तिथं नव्हती आमची पात्रता नव्हती. मी सांगितलं, मागेही सांगितलं, पुष्कळ लोक स्वतःला प्रार्थनेमध्ये किडे मुंगी म्हणतात. हे देवा, आम्ही तर किडे आहो, आम्ही तर मुंगी आहो, आम्ही तर कीटक आहो. मी तर म्हणतो देवाने यांना कीटक बनवलंच नसतं. देवाने यांना आपल्या प्रतिरूपाचं बनवलं आहे. देवाने जर प्रतिरूपाचं बनवलं तर स्वतःला का बरं किडे मुंगी म्हणावं? आहे का तुमच्यापैकी कोणी असं प्रार्थना करणारं असेल तर त्यांनी काय करा माहिती आहे का? स्वतःला देवाचे लेकरं म्हणणं चालू करा. प्रेज द लॉर्ड. मी कधीच प्रार्थना अशी करीत नाही. मी तर स्वतः म्हणतो, प्रभू मी तर तुझं लेकरू आहे. तुम्हाला अधिकार दिला आहे, आब्बा आणि बापा म्हणण्याचा अधिकार दिलेला आहे. प्रभू आमची काय लायकी? प्रभू आम्ही कसं काय तुझं वचन हातामध्ये घ्यावं? आमच्याकडून तर पाप झालं. मी तर तुम्हाला सांगतो, जेव्हा तुमच्याकडून पाप होतं पहिले कुठं जाऊ नका, पहिले देवाकडे जा. प्रेज द लॉर्ड. आम्ही तेच नाही करत. सैतान फार धूर्त आहे, सैतान ठग आहे, महाठग आहे, साऱ्या ठगांचा बाप आहे तो नेहमी तुम्हाला सांगतो तू पाप झालं तुला देव बाप जवळ नाही घेणार. आजकालचे लेकर, मला सांगा, शिक्षा होणं गरजेचं आहे ना. लेकरांना शिक्षा, लेकरं का बरं पळतात माहिती आहे का? बापापासून शिक्षा करेल म्हणून. बरोबर ना? पण मला एक गोष्ट सांगा, जर बापाने शिक्षा केली तर ते लेकरू ती चूक परत करतं का? बिलकुल नाही करत. कारण की त्याला माहित आहे माझ्या बापाने या चुकांकरिता मला शिक्षा केलेली आहे आणि माझ्या बापाला हे आवडत नाही. मग लेकरांची त्या ठिकाणी सुधारणूक होते. आणि जर सुधारणा होत असेल, मी काल परवाच एक टाकला की जे लेकरं जे आईवडील आपल्या लेकरांना या दिवसांमध्ये शिस्तीमध्ये त्यांना देवाला अनुरूप देवाच्या वचनानुसार त्यांना शिक्षण देत आहे, त्या लोकांना या दिवसांमध्ये सुज्ञ आईबाप म्हणतील. प्रेज द लॉर्ड. आम्हाला सुज्ञ व्हायचं आहे. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो की आमच्या जीवनामध्ये आमची पात्रताही नव्हती, पण तरी त्या परिस्थितीमध्ये आम्ही देवावर विश्वास केला. कुणीतरी सांगितलं आम्हाला, या प्रभू येशूवर विश्वास ठेवा, प्रभू तुमचं सर्व करेल. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आम्ही देवावर विश्वास ठेवला तेव्हा देवाचं वचन आम्हाला सांगतं, प्रभूने आमच्या सर्व समस्यांवर आम्हाला विजयी केलं. प्रेज द लॉर्ड. मी खूप साऱ्या लोकांना पाहिलं, लेकरांची फी भरायची होती 4 लाख रुपये. 4 लाखासाठी ते देवावर अवलंबून राहिले. त्यांनी देवासमोर हात पसरले, प्रभू 4 लाख खूप आहे.
आमच्या लेकरांचं शिक्षणाकरता आम्हाला 4 लाख पाहिजे, कोणत्याही प्रकारची मदत नाही, कोणत्याही प्रकारचं चांगलं इन्कम नाही, परंतु प्रभू आमचे नेत्र तुझ्याकडे लागलेले आहे, आमचा विश्वास तुझ्यावर आहे, तू सर्व गोष्टींमध्ये मार्ग उघडशील. आणि अद्भुत रीतीने प्रभूने त्यांची प्रार्थना ऐकली. त्यांच्याकडे काही नसताना सुद्धा प्रभूने कुठेही त्यांना हात पसरण्याची वेळ येऊ दिली नाही आणि 4 लाखाची जी काही फी आहे त्यांच्यासाठी प्रभूने उपलब्ध केली आणि ती फी त्यांनी भरली आणि त्यांच्या लेकरांचे शिक्षण केले. पण त्याच लोकांना मी पाहिलं जेव्हा त्यांना 4,000ची गरज पडली त्यांनी द्यावं लागलं. हे लाव रे मामाला फोन लाव, काकाला फोन लाव, म्हणा द्या म्हणा 4,000 रुपये लाव, मित्राला फोन लाव, हॅलो हाय का 4, अरे आत्ताच होते मागाशी. म्हणजे साऱ्या मोठ्या गोष्टींसाठी 4 लाख होते, कोणावर अवलंबून राहिले? देवावर. आणि 4,000 होते तर चालेल का? असं चालतं का? नाही पाळक साहेब तुम्हीच सांगितलं ना देवाकडे मोठ्या मोठ्या गोष्टींची अपेक्षा करा. असं कुठं सांगितलं छोट्या गोष्टीची? आजकालचे लोक स्मार्ट आहे ना, हुशार आहेत, शब्दांमध्ये पकडतात. प्रेज द लॉर्ड. माणसाने कसं असावं? हजर जबाबी असावं. हजर जबाबी तोच व्यक्ती असू शकतो जो देवाच्या वचनाचं दिवस रात्र मनन चिंतन करतो. प्रेज द लॉर्ड. कारण की पवित्र आत्मा जर त्याच्यामध्ये आहे तर त्याला कोणत्याही गोष्टीला त्या ठिकाणी उत्तर त्याच्याकडे नसेल असं कधीच होत नाही. मी तुम्हाला सांगतो काय, 4 लाखासाठी तुम्ही देवावर अवलंबून राहिले कारण की ती गरज मोठी होती आणि प्रभूने ती पुरवली. पण 4,000साठी तुम्ही जगावर अवलंबून राहिले, माणसावर अवलंबून राहिले. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, आम्ही मोठ्या मोठ्या गोष्टींसाठी देवावर भरोसा करतो पण छोट्या छोट्या गोष्टींसाठी माणसांवर भरोसा करतो. आमचे हाल असेच आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं की जे देवावर भरोसा करतात ते कधीही लज्जित होणार नाही. प्रेज द लॉर्ड. अरे बायबलमध्ये लिहिलेला आहे, शापित आहे तो मनुष्य जो मनुष्यावर भरोसा ठेवतो, धन्य आहे तो मनुष्य जो देवावर भरोसा करतो. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो बायबल फार साफ आहे. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, अधिपतींवर भरोसा ठेवू नको, त्याच्याने उद्धार करवणार नाही, त्याच्याने तुमची सुटका होणार नाही. बायबल फार स्पष्ट आहे. त्या ठिकाणी असं त्या ठिकाणी आम्हाला सांगतं की आमच्या जीवनामध्ये सर्व विश्वासणाऱ्यांविषयी देवाने सांगितलेलं आहे की तो म्हणतो की तू माझ्याकडे माग म्हणजे मी तुला राष्ट्र देखील वतना दाखल देईल. देणार आहे प्रभू, 100% देणार आहे. पण खूप सारे विश्वासणारे त्यांच्या जीवनामध्ये ते मोठ्या मोठ्या गोष्टींसाठी देवावर अवलंबून राहिले. देवा तूच आहे रे, तुझ्यासारखं कोणी नाही, तूच देणार आहे, कोणाकडे जावं? आमचे नेत्र तुझ्याकडे लागलेले आहे प्रभू, आमच्याकडे काही नाहीये. आणि प्रभूने काय केलं माहित आहे का? प्रभूने त्यांच्याकरता ते केलं, मोठ्या मोठ्या आजारातून बाहेर काढलं त्यांना. मोठे मोठे आजार, आणि खोकला आला, घे ना औषध, पटकन घे. सर्दी झाली, अरे गोळी घे गोळी. जेव्हा मोठे आजार होते तेव्हा कोणाकडे आले? तेव्हा घेतले का गोळ्या औषध घेतले का? तेव्हा नाही घेतले. तेव्हा कदरले होते, तेव्हा कंटाळले होते. का बरं कंटाळले होते? बाबू काय खरं आहे. म्हणजे मोठ्या गोष्टींसाठी देवावर अवलंबून होते, पण सर्दी ताप आला कोणावर अवलंबून राहिले? माणसांवर, औषधांवर. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, म्हणून बायबल आम्हाला काय सांगतं, हे छोट्या छोट्या कोल्ह्यांना आम्हाला धरायचं आहे. कोल्हे माहिती आहे का तुम्हाला? छोटे छोटे कोल्हे, छोटे कोल्हे धरायचे आहे का नाही? बायबलमध्ये लिहिलेलं आहे की त्या छोट्या खोकडास, त्या कोल्ह्यास आम्हा करता धरा, कारण की आमच्या द्राक्षीचे मळे फुलले आहे. फळ नेहमी फुलापासून तयार होत. प्रेज द लॉर्ड. तुमच्या जीवनामध्ये जेव्हा फुलं लागतात ते तोडण्याचं काम कोणाचं आहे? सैतानाचं आहे. कारण की त्याला माहित आहे फुलाचं रूपांतर जेव्हा फळामध्ये होईल तेव्हा यांच्या जीवनामध्ये परमेश्वर नवसंजीवन आणि अद्भुत कार्य करेल. म्हणून सैतान तुमच्या फुलांना तोडण्याचं काम करतो. प्रेज द लॉर्ड.
माणूस नेहमी दगडाचीच ठेच खातो, डोंगराची नाही. तुम्ही पाहिलं का, डोंगरासमोर चालले होते, तुमच्या समोर असं मोठं डोंगर, आणि चालता चालता धडकले, अरे असं मध्ये येत राहतो का? कधी खाल्ली का डोंगराची ठेच? खाल्ली का तुम्ही? खाल्ली असं? मग कसली खाता हो? चालता चालता मस्त पैकी ठाटकन लागलं, बोटच फुटलं. माणूस नेहमी दगडाची ठेच खातो, छोट्या. म्हणून बायबल सांगतं छोट्या छोट्या कोल्ह्यांना आम्हाला धरायचं आहे. म्हणून आमच्या जीवनामध्ये चांगले चांगले विश्वासणारे मी पाहिले, जे मोठ्या मोठ्या गोष्टींमधून निघाले पण छोट्याच गोष्टींमध्ये अडकून बसले. प्रेज द लॉर्ड. प्रभू म्हणतो, अरे त्या घोड्यांच्या धोंडशिरा तोडून टाक, कारण की अजून फार मोठा प्रदेश जिंकायचा बाकी आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की त्याला अधिकारामध्ये घ्यायचं आहे. मी तुम्हाला सांगतो, जर हे घोडे आणि रथ राहिले असते ना, तर या लोकांचा विश्वास देवावरचा उठला असता आणि त्यांच्या ताकदीवर, त्यांच्या सामर्थ्यावर असला असता. म्हणून बायबल आम्हाला सांगतं की हे लोक जर यांचा विश्वास त्या घोड्या रथांवर असता तर ते कनान हस्तगत करू शकले नसते. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, मी तुमच्यासाठी हीच प्रार्थना करतो, येशूच्या नावामध्ये प्रार्थना करतो की देवाने तुमच्या धोंडशिरा तोडाव्या. आमेन नाही म्हणणार का? आमेन. आता मी तुम्हाला सांगतो का बरं तोडाव्या. कारण की ज्या गोष्टींवर तुम्ही देवापेक्षा अधिक अवलंबून राहता, त्या गोष्टीला प्रभू येशूने तुमच्या जीवनामधून त्या धोंडशिरा तोडूनच टाकाव्या. ते रथ अग्नीत जाळून टाकावे. कारण की जी रथ, ज्या गोष्टी देवाची जागा तुमच्या जीवनामध्ये घेत आहे, प्रभूने त्या सर्व जाळून टाकाव्या. हीच या दिवसांमध्ये मी प्रार्थना करतो. प्रेज द लॉर्ड. पुष्कळ लोक म्हणतात आमच्या नुकसानाच्या प्रार्थना करीत नको जाऊ. आधीच तुला सांगतो, काही काही मनातल्या मनात म्हणले असते, येशूच्या नावात रद्द करतो मी. माफ करा, तुमच्यापेक्षा दांडगा विश्वास माझा आहे. मी कधी देवाच्या ताकदीला मर्यादा घालत नाही. तुमच्या विश्वासामध्ये कदाचित पण असू शकतो, पण मी कधी पण म्हणत नाही. हे चलो, मी देवाच्या नावाला धन्यवाद या करता देतो, कारण की आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणायचं आहे की आमचा बायबलचा प्रभू काही पण करू शकतो. प्रेज द लॉर्ड. मी तर देवावर एवढा विश्वास करतो, मी जर म्हटलं प्रभू जर माझा एखादा अवयव निकामी झाला तर त्या निकामी अवयवाला तू नवीन करून माझ्या शरीरामध्ये टाकू शकतो. प्रेज द लॉर्ड. एवढा महान प्रभू आमचा आहे, तुम्ही विचार नाही करू शकत. त्याच्या सामर्थ्याला तुम्ही मर्यादा नाही घालू शकत. आमचा प्रभू या आमच्या विचारांच्या पलीकडे आहे. तो सर्व समर्थ आहे, तो सर्व काही करू शकतो. म्हणून तो त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी वचनाद्वारे सांगत आहे की तो म्हणतो घोड्यांच्या धोंडशिरा, त्यांचे लिगामेंट जे आहे, जे जॉईंट आहे पायाचे, ते तोडून टाक आणि त्यांचे रथ अग्नीमध्ये जाळून टाक. माहित आहे असं का? कारण की देवाची इच्छा नव्हती की यांच्यामध्ये चुकीचा विश्वास उत्पन्न व्हावा, की यांनी आपल्या ताकदीकडे पाहावं, यांनी पाहावं अरे काय रथ आहे, काय घोडे आहे, आपल्याला ते पाहिजे बरं का, आपल्याला ते घेऊ बरं का. असा विश्वास त्यांच्यामध्ये चुकीचा उत्पन्न होऊ नये म्हणून देवाने त्यांना त्या गोष्टी आपल्या जीवनातून काढायला लावल्या. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. येशूच्या नावामध्ये मी तुम्हाला विनंती करेल, आपला संपूर्ण विश्वास देवावर करायला सुरुवात करा. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही पूर्ण अंतःकरणाने देवावर विश्वास करताना प्रभू तुमच्यासाठी त्या गोष्टी करतो ज्या गोष्टी तुम्ही कधी कल्पना सुद्धा केलेल्या नाही. म्हणून बायबलमध्ये लिहिलेलं आहे, जितक्यांनी त्याचकडे पाहिले ते प्रकाश पावले, त्यांची मुखे कधी लाजेनी काळवंडली नाही. पुष्कळांनी पाळक साहेबाकडून प्रार्थना करून घेतली. काय पाळक साहेबाकडून प्रार्थना करून घेतली? पाळक साहेब प्रार्थना करा, घराचं काम बाकी आहे, घराचं काम करायचं आहे. पाळकाने विचारलं बजेट तयार आहे का? ते म्हणाले हा. कसं? देव आहे ना. पाळक साहेब म्हणाले आमेन. आणि पाळकाने प्रार्थना केली की यांचं घराचं काम पूर्ण व्हावं आणि राहिलं छोटंसं किरकोळ काम बरं का.
आता तेव्हा यांनी प्रार्थना करायला लावली, पाळक साहेब प्रार्थना करा, मामा काका आजोबा मामा मामी दादा भाऊ काका अंकल शेजारी पाजारी मदत करणाऱ्याचं बोलले होते आणि बोलायचं म्हणून ते म्हटले आता ते मदत करतील तेव्हा पुढचं काम व्हावं म्हणून प्रार्थना करा. आता मी तुम्हाला सांगतो, पाळकाने तर प्रार्थना केली खरी, पण पाळकाची प्रार्थना बी नाही ऐकली त्यांची बी नाही ऐकली. का बरं? कारण की एवढ्या मोठ्या घराच्या कामासाठी देवावर अवलंबून राहिले, पण छोट्या कामं राहिले तेव्हा कोणाला म्हटले मामा काका आजी बाबा सारे आठवले. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला एक गोष्ट इमानदारीने विचारतो आणि तुम्ही स्वतःलाच ती सांगा, मला सांगा, मोठ्या गोष्टींसाठी तुम्ही देवावर अवलंबून राहिले, देवाने त्या पराक्रमी हाताने पूर्ण केल्या, परंतु जेव्हा त्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्ही माणसावर अवलंबून राहिले, जेव्हा माणसाने तुम्हाला आश्वासन दिलं तुम्हाला आम्ही मदत करू, मी तुम्हाला सांगतो इमानदारीने सांगा, आजपर्यंत ते काम कधी पूर्ण झाले का? लिहून देतो, एकही काम पूर्ण नाही. ज्या गोष्टीसाठी तुम्ही लोकांवर अवलंबून राहिले, लिहून देतो, ते पूर्ण झालेलं नाहीये. प्रेज द लॉर्ड. तपासून पहा इमानदारीने. अहो लटकलेत लोक, मधीच लटकले, धड इकडेही जाता येणार नाही, धड तिकडेही जाता येणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं ना की दोन व्यक्तींनी घर बांधायला काढले, एकाने सारं त्या ठिकाणी प्लॅन केला, सगळ्या गोष्टीचं हे केलं, पण एकाने असंच मोगम चालू केलं, पाहू पुढतं काम मध्येच थांबलं, स्लॅब पर्यंत आलं, काम थांबलं, पुढं ते झालं नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला फक्त देवावर विश्वास करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आमचा पूर्ण भरोसा ज्या दिवशी देवावर असेल त्या दिवशी आमच्या जीवनामध्ये नवसंजीवन येणं सुरुवात होईल. तपासून बघा, ज्या कामासाठी तुम्ही आज माणसांवर अवलंबून राहिलेले आहात ते झालेले आहे का? बिलकुल नाही. पण ज्या कामासाठी तुम्ही देवावर अवलंबून राहिले ते एकही राहिलेलं नाही. आमेन. मी तुम्हाला सांगतो की आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. प्रभूने त्यांना त्या ठिकाणी काबर त्या 2 शिरा काबर 13 तास जाळायला लावले माहिती आहे का? कारण की एक मोठा भाग जिंकायचा बाकी होता, म्हणून प्रभूने त्यांना तसं करायला लावलं. मी येशूच्या नावामध्ये तुमच्या आणि माझ्याविषयी हा विश्वास करतो आणि घोषणा करतो की येणाऱ्या दिवसांमध्ये एक मोठा आशीर्वादाचा भाग, एक मोठा पराक्रमी भाग, एक मोठा त्या ठिकाणी बरकतीचा भाग आमच्याकरता बाकी आहे. म्हणून या दिवसांमध्ये प्रभू आमच्या जीवनातल्या त्या प्रत्येक गोष्टींना काढत आहे ज्या आमच्यासाठी योग्य नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्रास होतो थोडा, होऊ द्या, कारण की बायबलमध्ये लिहिलेलं आहे शिक्षा केली तर थोडा त्रास होणं गरजेचं आहे. कारण की प्रभू म्हणतो ना, इब्रीचा लेखक काय म्हणतो की थोडीशी परीक्षा व्हावी. का बरं? कारण की आम्ही त्याच्यामध्ये विश्वास योग्य असे आढळले जावे. आमेन. हेच तर आम्हाला जाणणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतो, पूर्ण भरोसा देवावर ठेवा. बरं चला माझ्या पाठीमागं म्हणा, विश्वासाने म्हणा. बरं का, मी परत सांगतो, म्हणू नका सांगितलं नाही. जे लोक बोलत नाही त्यांच्यासाठी मी प्रार्थना करेल यांच्या जीवनात कधीच होऊ नये, आणि आमेन नाही होणार. माफ करा, मी स्वार्थी आहे. जे लोक बोलतात त्यांच्या जीवनामध्ये होतं, जे लोक बोलत नाही त्यांच्या जीवनामध्ये होत नाही. कारण की फरक आहे विश्वासाचा. कारण की विश्वास आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्रत्येक गोष्टी त्या ठिकाणी सांगण्याकरता दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणा, पूर्ण भरोसा देवावर करायचा आहे. थोडस लाऊडर, असं विश्वासाने म्हणा, माझं नाही. पूर्ण भरोसा देवावर करायचा. विश्वासाने. अधिकार पाहिजे तुमच्या बोलण्यामध्ये. भांडताना कसा अधिकार असतो? असतो का नाही? एकमेकाला वचन देताना कसा अधिकार असतो? असतो का नाही? बरोबर ना? मग आम्ही घोषणा करतोय आमच्या प्रभूच्या नावाची. म्हणा, पूर्ण विश्वास देवावर करायचा आहे. कारण मोठ्या साक्षीचा भाग बाकी आहे. मोठा आशीर्वाद बाकी आहे. मोठा चमत्कार बाकी आहे.
पूर्ण भरोसा देवावर करा. नक्कीच मोठी साक्ष घडेल. नक्कीच मोठा चमत्कार घडेल. आणि नक्कीच मोठे आशीर्वाद बघाल. आणि हे येशूच्या नावात होईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. चुकांमधून शिकायचंय बरं का. चुकांमधून शिकायचं आहे. आमचे पाळक साहेब देवाला प्रार्थना केली, प्रभू मला घर घ्यायचं आहे. सॉरी, घर घ्यायचं नाही, मला चर्चसाठी जागा घ्यायची आहे. चर्चसाठी जागा घ्यायची म्हणून प्रभूने सांगितलं. प्रभू मोठ्या रकमेची गरज आहे. आणि मोठ्या गोष्टीसाठी देवावर अवलंबून राहिले बरं का. इन्स्टॉलमेंट मध्ये पैसे द्यायचे होते, एक कटी नव्हते द्यायचे, इन्स्टॉलमेंट मध्ये. आता त्या ठिकाणी यांनी दिले बरं का, चांगले 20-22 लाख रुपये दिले. आता थोडेसे कमी पडले. किती? 4-4.5 लाख रुपये कमी पडले. बाळक साहेब बोलता बोलता एकदम विश्वासामध्ये बोलण्याच्या ऐवजी एकदम त्या गुरमीमध्ये बोलून गेले. फॉर्म मध्ये ज्याला आम्ही फ्लो मध्ये बोलून जाणं म्हणतो, बोलून गेले. आणि काय थोडे कमी लागले तर गाडी विकून टाकीन म्हणे. काय म्हटले? थोडे कमी पडले, 4-4.5 लाख रुपये कमी पडले म्हणून काय म्हटले? 4 व्हीलर विकून टाकीन. ती विकावी लागली तरी विकून टाकीन. पैसे भरले, नंतरचे काही पैसे येईनच नाही. काही तोंडाने काय बोलले होते? गाडी विकून टाकी. आणि जेव्हा होत नव्हतं तेव्हा काय करावं लागलं माहिती आहे का? गाडी विकावी लागली. पाळक साहेब आधी गाडीत फिरत होते, नंतर परत बसमध्ये फिरायला लागले. किती बेकार अवस्था ना. पण नंतर पाळक साहेबांनी काय केलं माहित आहे का? पाळक साहेबांना त्याची चूक कळाली. त्यांनी देवाजवळ गेले, त्यांनी पश्चाताप केला. देवाला म्हणाले, प्रभू असं का बरं? प्रभूने त्यांना सांगितलं की तू एवढ्या मोठ्या गोष्टींसाठी माझ्यावर अवलंबून होता, परंतु छोटी गोष्ट, छोटी रक्कम त्या ठिकाणी जेव्हा तुला हवी होती, तू म्हणाला मी माझ्या परीने करील, आपल्या बुद्धीने. म्हणून बायबल मध्ये लिहिलेलं आहे, तू आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू बुद्धीवर अवलंबून राहिला ना, मग तुझी चूक झाली ना. मग तू काय केलं? चूक केली ना. मग त्यांनी पश्चाताप केला आणि पुन्हा त्यांनी आपल्या मुखाने देवाचा आत्म्यामध्ये त्यांनी गौरव चालू केलं. तेव्हा परमेश्वराने त्यांना आशीर्वादित केलं. मी तुम्हाला सांगतो, चुकांमधून शिकतो माणूस. मी चुकांमधून शिकलो. तुम्हाला माहिती आहे, हे जे कंपाऊंडचं, हौदाचं काम, वॉशरूमचं काम करायचं होतं, तेव्हा मला लोकांनी सांगितलं होतं, अरे मला लालूच द्यायचे. जसं इलेक्शन येतं ना, इलेक्शन आलं का आम्ही असं करतो, कितना मिलेगा भाई, क्या रेट चल रहा है, हमारे पास इतने लोग हैं, आइए. बरोबर ना. फार लोक मला म्हणतात, इलेक्शन असलं का लोक काम करतात बरं का. त्याच्या वेळेला मी साधा भोळा एकदम गेलो. मी रोज चक्रा आणायचो तिथे, रोज चक्रा मारायचो. एकाला भेटलं का तो म्हणायचं त्याच्याकडे जाय, त्याच्याकडे भेटलं का याला भेटायचं. बरं इथं येऊ जायचे, पाहू जायचे. मला तेवढंच आनंद झाले होते बरं का. पाहून गेले, मोजून मापून गेले, सगळं करून गेले. 1 वर्ष झालं, काहीच नाही. दुसरं वर्ष सुरू झालं, परत गेलो. म्हटलं काही होतं का नाही? होत असलं तर सांगा, करायचंय ना. परत आले, माप घेऊन गेले. त्याच्यानंतर आज 5 वर्ष झाले, आजपर्यंत दिसले. प्रेज द लॉर्ड. पण ज्या दिवशी चूक सुधारवली, बायबल सांगतं तू माणसांवर अवलंबून राहू नको. बायबल मध्ये लिहिलं, शापित आहे तो मनुष्य जो मनुष्यावर भरोसा ठेवतो, पण धन्य आहे तो मनुष्य तो देवावर भरोसा ठेवतो. प्रेज द लॉर्ड. मग चूक सुधारवली. माणूस कशातून सुटतो? कशातून शिकतो? चुकांमधून शिकतो. चूक सुधारवली, भरोसा कोणावर केला? देवावर केला. देवावर जसा भरोसा केला, विश्वासाने काम चालू केलं, योग्यतेपेक्षाही चांगलं झालं. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, परमेश्वर
भयानक मधल्या भयानक पापाची क्षमा करू शकतो, पण माणसाने धडा शिकणं गरजेचं आहे. म्हणा, धडा शिकणं गरजेचं आहे. भेजलो धडा जर शिकलेच नाही तर पुढं कसं काय सावध राहणार बरं? बरोबर का नाही? प्रेज द लॉर्ड. देवाची इच्छा आहे की आम्ही धडा शिकावं. प्रभू सगळं काही करू शकतो, पण धडा शिकणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगू का, आमच्या जीवनामध्ये आम्ही पूर्णपणे देवावर अवलंबून राहण्याचं ठरवलं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. खूप जणांची साक्ष होती, स्वतःच्या ताकदीने सारं केलं, काहीच नाही झालं. पण जेव्हा देवासमोर गुडघे टेकले, प्रभूने त्यांचे मार्ग उघडे केले. प्रेज द लॉर्ड. केले का नाही? चुकांमधून शिकायला पाहिजे. एखादा माणूस वारंवार चूक करतो तर त्याने त्याचे सबकॉन्शियस मध्ये ती गोष्ट टाकलेली आहे की त्याला त्या ठिकाणी त्याला सुधारायचंच नाहीये, त्याने बदलायचंच नाहीये. अशा लोकांना बायबल त्या ठिकाणी एंटरटेन करत नाही. प्रेज द लॉर्ड. बायबल काय सांगतं? मूर्खाला एकदा दोनदा बोध करावा, वर्ज्य करावे. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, मूर्खपणाचे वाद, वंशावळ्या, कलह हे सर्व काही भांडणं याच्याद्वारे उत्पन्न होता, ते निरुपयोगी आणि व्यर्थ आहे. अशांपासून आम्ही काय करायला पाहिजे? बाजूला राहायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मी नम्रतेने तुम्हाला सांगत, पूर्ण भरोसा देवावर करा. आमेन. इथं लिहिलंय 4थ्या वचनामध्ये या प्रकारे लिहिलं होतं की तेव्हा ते सगळे आपापल्या सेनांचा समुद्र किनाऱ्यावरील वाळूसारखा अगणित समुदाय घेऊन निघाले. त्याबरोबर पुष्कळ घोडे व रथ होते. या सर्व राजांनी एकत्र जमून इस्रायलाशी लढण्यासाठी मेरोम सरोवराजवळ तळ दिला. मग परमेश्वर यहोशुआला म्हणाला, त्यांना भिवू नको, कारण उद्या मी ह्याच वेळी ते सर्व कापून काढलेले इस्रायलाच्या हाती देईन आणि घोड्यांच्या 2 शिरा तोडून टाक व त्यांचे रथ अग्नीत जाळून टाक. प्रेज द लॉर्ड. 7व्या वचनामध्ये असं लिहिलं, तेव्हा यहोशुआ आपल्या सर्व योद्ध्यांसह मेरोम सरोवरापाशी अकस्मात येऊन त्यांच्यावर तुटून पडला. परमेश्वराने त्यांना इस्रायलाच्या हाती दिले. त्यांनी त्यांना फार मार देऊन सिदोन महानगरापर्यंत व मिस्रफोत माईमापर्यंत आणि पूर्वेस मिस्पे खोऱ्यापर्यंत पाठलाग करून त्यांचा एवढा संहार केला की त्यातला एकही जिवंत राहिला नाही. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे यहोशुआने केले, म्हणजे त्यांच्या घोड्यांच्या 2 शिरा तोडल्या व त्यांचे रथ अग्नीत जाळून टाकले. प्रेज द लॉर्ड. हे सगळं कोणी केलं माहितीये का? देवाने केलं. म्हणा, देवाने केलं. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने केलं. ही देवाची आज्ञा होती की त्यांच्या 2 शिरा तोडून टाक. आजकाल प्रभू माणसांना मारायची आज्ञा देत नाही बरं का. ते लोक कापून टाकले ना, ते मारले ना, एकही वाचलं नाही. बघा, हे तेव्हाच्या लोकांसाठी होतं. नव्या कराराचे लोक आहे आम्ही. म्हणा, आम्ही नव्या कराराचे लोक आहोत. प्रेज द लॉर्ड. हे आम्हाला जाणायचं आहे. नव्या करारात प्रभूने आम्हाला काय आज्ञा दिली? तुम्ही आपल्या दुश्मनावर बी प्रेम करा. कशावर? आपल्या शत्रूवर प्रेम करा. आणि तुम्हाला जे त्रास देता त्या शत्रूंसाठी तुम्ही प्रार्थना करा. का? त्यांनी बदलावं म्हणून. प्रेज द लॉर्ड. मी तर कधी प्रार्थना केलीच नाही. मी तर हीच प्रार्थना करतो की त्यांचे तंगडे तुटावे, त्यांचा जाता जाता अशी धापकन आपटावी, तिचं टंगडच तुटावं, तिचा हातपायच त्या ठिकाणी बरी तिचा खुबाच मोडावा, असं तिने असं घरात बसलं पाहिजे. करतो ना आम्ही प्रार्थना? केल्यात प्रार्थना? अरे केल्या. मी केलं. मी सुरुवातीला जेव्हा सेवेमध्ये आलो ना, माझ्या चुकातून मी फार गोष्टी शिकलो. काय तुमच्या समोर मन मोकळं नाही करणार तर मग कोणासमोर करीन? आहे ना. मलाही वाटतं कधी कधी मन मोकळं करावं, पण मला जास्त तुम्हीच बोलतात, मला बोलूच देत नाही. मी असं भामट्यासारखं उभा राहतो. सारे ऐकून घेत, अरे माझं ऐका रे, अरे माझं ऐक. आम्ही बोलतो आमचं ऐका ना, आमचं तुम्हाला काय गरज आहे बरं? ऐका आमचं ऐका. आता इथं तर मन मोकळं करू द्या. जेव्हा सुरुवातीला सेवेमध्ये आलो तेव्हा ना सगळे नवीन होतो, अनुभव नव्हता. तर मला सारे जण नावं ठेवायचे, मला बोलायचे, मला रागवायचे, कधी कधी चर्चला उशिरा यायचे.
तर मी प्रार्थना काय करायचो, प्रभू जे मला त्रास देतात ना, रस्त्याने जाता जाता त्यांचा ऍक्सिडेंट कर. कधी कधी प्रार्थना करायचो का प्रभू जे मला विरोध करतात ना, त्यांना असं दुःख न लागू दे का जे त्यांना कोणालाच सांगता येणार. आणि तेव्हा मला आहे ना, म्हणजे काय आता बुद्धिवादी आपण, आपल्याला सुरुवात आहे ना. मी तुम्हाला सांगतो, माणूस चुकांमधूनच शिकतो ना. अहो ते देवापणे शिकवलं. पण जेव्हा प्रभूने आमच्या जीवनामध्ये कार्य करायला सुरुवात केली ना, तेव्हा मी कधीच अशा प्रार्थना केल्या नाही. कारण की बायबल सांगतं, न्याय करणं काम माझं आहे, तू फक्त प्रेम कर. प्रेज द लॉर्ड. आणि आम्ही जेव्हा लोकांवर प्रेम करतो तेव्हा आमच्या जीवनामध्ये परमेश्वर महान कार्यच करतो. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आम्हाला पूर्ण भरोसा देवावर करायचा आहे. जरा काढा बरं स्तोत्र संहिता 34 अध्याय काढा बरं. स्तोत्र संहिता याचा 34वा अध्याय आणि त्याचं 5वं वचन सगळ्यांना माहिती आहे. पुढं प्रेज द लॉर्ड. सगळ्यांकडे बायबल आहे, सगळ्यांनी काढलं, वचन काढलं. सोबत वाचायचं का बरं? आपण वाचलं तर चालेल ना, कसं थोडंसं चांगलंही वाटेल. चला वाचू आपण. ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले, त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवंडणार नाही. या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला. हे शेवटचं वचन काय माहिती आहे का? आणि त्याच्या सर्व संकटातून त्याला. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? देवाच्या नियंत्रणाबाहेर कोणतीच गोष्ट नाहीये. प्रेज द लॉर्ड. सगळ्या गोष्टी आमच्या प्रभूच्या नियंत्रणात आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की आमच्या जीवनामध्ये प्रभू सगळं काही नियंत्रित करतो. जरा आपल्या शेजाऱ्याला विश्वासाने म्हणा, त्यांना म्हणा की देवाच्या नियंत्रणातून. हसून म्हणा ना, जरा हसून म्हणा, गुदगुल्या वगैरे नका करू, हसून म्हणा त्यांना. त्यांना म्हणा, देवाच्या नियंत्रणातून कोणतीच गोष्ट बाहेर नाही. तुमच्या समस्येचा उपाय देवाच्या नियंत्रणाबाहेर नाही. तुमच्या गरजा पूर्ण होणं देवाच्या नियंत्रणाबाहेर नाहीये. तुमच्या आव्हानांवर विजय देणं देवाच्या नियंत्रणाबाहेर नाहीये. हालेलुया. आता म्हणा, कोणतीच जीवनातली अशी गोष्ट ज्यामध्ये तुम्ही फसले आहात, त्यातून बाहेर काढणं देवाच्या नियंत्रणाबाहेर नाही. कारण आमचा प्रभू पराक्रमी आहे. आमेन. तुम्हाला माहित आहे का, प्रभूला बायबलमध्ये सेनाधीश परमेश्वर म्हटलेला आहे. सेनाधीश म्हटलेला आहे ना. सेनाधीश म्हणजे काय? सेनांचा परमेश्वर. आम्ही गाणं गातो ना, सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, वो सर्वशक्तिमान प्रभु है. वो यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. बरोबर ना? सेनाओं का. आता सेनाओं का म्हणजे सेनाधीश. म्हणा, सेनाधीश परमेश्वर.
म्हणजे सेनांचा परमेश्वर. म्हणजे का बरं असं प्रभूला म्हटलं माहितीये का? जर पृथ्वीवर त्याची सेना आहे ना, तर स्वर्गात बी त्याची सेना आहे. प्रेज द लॉर्ड. वी आर द आर्मी ऑफ गॉड. आम्ही देवाचं सैन्य आहे की नाही? आहे ना. आम्हाला काय काय, अरे काय काय नावं मिळाले. लेकरू मिळालं, त्याच्यानंतर अधिकारी, याजकर, याजकगण, ब्रँड अँबॅसिडर, राजदूत, काय काय म्हटलेलं आहे प्रभूने आम्हाला. एवढे नावं तुम्हाला कोणी दिले नाही. नाही तर तुम्हाला नावं जगामध्ये काय देतात? चिम्या, गोम्या, है ना, असेच नावं देता ना. असेच नाव आहे. अहो असेच नाव आहेत. आम्हाला कोण चांगले नावं देतं बरं? कधी तुम्हाला कोणी म्हटलं का तुम्ही राजकीय याजकगणा? म्हटले का तुम्ही? तुम्हाला म्हटलं का कोणी तुम्ही ब्रँड अँबॅसिडर आहात, केओजीचे ब्रँड अँबॅसिडर आहात? तुम्हाला कोणी म्हटलं का? किंगडम ऑफ गॉडचे ब्रँड अँबॅसिडर नाही म्हटलं कोणी. कसं वाटतं ना, किंगडम ऑफ गॉड, केओजी. पण तुम्हाला मी म्हणतो तुम्ही ब्रँड अँबॅसिडर आहात. आमेन. तुम्ही राजकीय याजकगण आहात, कारण की तुमचा प्रभू तुमच्या बाजूने आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही ख्रिस्ती लोक उगाच येडे नाही हात वरती करून प्रार्थना करायला. लोक म्हणते काय हात वरती करता? अरे आम्हाला माहिती आहे आमची मदत वरतून येते. प्रेज द लॉर्ड. आमची मदत आजूबाजून नाही येत, म्हणून आमचे हात नेहमी वरती राहतात, कारण की आमची मदत जी आहे ती वरून येते. म्हणून बायबल सांगते वरील गोष्टींकडे लक्ष लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लक्ष लावू नका. मी तुम्हाला सांगतो, पुष्कळ वेळा आमच्या जीवनामध्ये बायबलमध्ये आम्हाला वाचायला मिळालं का काही लोकांनी स्वर्गीय सेना बघितल्या, काही लोकांनी त्यांचा आवाज ऐकला, काही लोकांनी त्यांचा अनुभव त्या ठिकाणी घेतला. म्हणून मी तुम्हाला सांगतो की आमच्यासाठी जर परमेश्वराने तरतूद केली आहे, तर आमच्या मदतीसाठी तो स्वर्गाची सेना सुद्धा पाठवेल. प्रेज द लॉर्ड. एक दूत आला होता, 1,85,000 मारून गेला. 12 फलटणी आहेत. किती? 12. एका फलटणीमध्ये 12,000 दूत आहेत. एक दूत 1.5 लाखाला मारतो म्हणून आपण. 12,000 जण कितींना मारते? जाऊ त्या गणित एवढं आमचं कच्चं नाही. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, जर तुम्हापैकी कोणी असा व्यक्ती आहे जो प्रभूमध्ये चालता चालता मागं राहिला. पुष्कळ लोक आले, मागून पुढे गेले, परंतु आम्ही मागेच राहिलो. आणि मागे राहिल्यानंतर तुम्ही म्हणता की आम्ही मागे राहिलो, आता काय करावं? तर मी तुम्हाला एवढंच म्हणून काळजी करू नका. म्हणा विश्वासाने, काळजी करू नका. म्हणा काळजी करू नका. तुम्हाला माहित आहे का आम्ही कोणाचे लेकरं आहोत? कोणाचे लेकरं आहोत सांगा बरं. विश्वासाने सांगा. असं एकदम आहे बा तुम्हाला. तुझ्या पप्पाचं नाव काय सांगितलं ना? विश्वासाने सांगितलं ना? बरोबर ना? सांगितलं का नाही? मला कोणी विचारलं कोणाचं पोरगं आहे? अनिल पवार. सांगतो. पण आता आम्ही सगळेजण देवाचे लेकरं आहोत, बरोबर? मग मी तुम्हाला विचारलं आम्ही कोणाचे लेकरं आहोत? आम्ही म्हटलं मी, तुम्ही नाही. तू असं इंडिव्हिज्युअल विचारलं, वैयक्तिक विचारलं तर आम्ही जगिक नातं सांगतो. पण जेव्हा आम्ही कळपामध्ये एकमेकाला विचारतो, आता विचारलं तुम्ही आपण कोणाचे लेकरं आहोत? है ना? ज्यांना विश्वास नाही ते देवाचे, तर मी त्यांच्यासाठी प्रार्थना करेन. नंतर मला बाहेर भेटा, डोक्यावर हात ठेवून मी तुमच्यातला अशुद्ध आत्मा काढीन का तुम्ही म्हणावं आम्ही देवाचे लेकरं आहे. आम्ही कोणाचे लेकरं आहो? देवाचे लेकरं आहो. आणि देवाचं पवित्र वचन आम्हाला काय सांगतं माहित आहे का? आमचा प्रभू यहुदाचा सिंह आहे. ही इज द लायन ऑफ जुडा. प्रेज द लॉर्ड. यहुदाचा कोण आहे तो? आता सिंह कशाला घाबरतो का? घाबरतो? तुम्ही पाहिलं का जंगलामध्ये तुम्ही गेले आणि सिंहाने तुम्हाला पाहिलं, अरे आला. कधी झालं का? सिंहाला काय म्हणतं? सिंहाला काय म्हणतात? जंगलाचा राजा. आणि आकाशाचा जो पक्ष्यांचा राजा कोण आहे? ईगल ना? ईगल म्हणजे
गरुड है ना, बरोबर ना? जंगलाचा राजा कोण आहे? विश्वासाने सांगा ना. तुम्हाला माहित आहे का, सिंह कधी मागं हटत नाही. त्याच्या समोर काही येऊ द्या, सिंह कधी मागं हटतो का? आजकालच्या कुपोषित सिंहाविषयी थोडी बोलतोय. त्यांना खायलाच नाही, त्यांचे जंगल उद्ध्वस्त केले लोकांनी, लाकडं तोडून नेले, त्यांचे जनावर हे गेले. आता जनावरच नाही तर ते कुपोषित झाले. पण जुन्या काळाचे सिंह जर तुम्ही पाहिले ना, अरे बाप रे बाप, सिंह कधी मागं हटतो का? तुम्हाला माहित आहे सिंहाची एक खासियत आहे. सिंह जेव्हा थोडासा मागं हटतो ना, याचा अर्थ की त्याला फार मोठी झेप घ्यायची असते. प्रेज द लॉर्ड. आज देवाचा दास या नात्याने मी तुम्हाला म्हणेल की जर तुमच्यापैकी कोणाला असं वाटत असेल की तुम्ही देवामध्ये मागे राहिलेले आहात, तर मी तुम्हाला विश्वासाने सांगेल की तुम्ही मागे नाही राहिले, तुम्ही मागे यासाठी गेले आहात कारण की एक मोठी झेप घेऊन तुम्ही तुमच्या आशीर्वादांकडे जाणार. हालेलुया. हा, आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. देवाची इच्छा आमच्या जीवनामध्ये हीच आहे की आम्हाला काहीतरी प्रभू आमच्या जीवनाद्वारे अद्भुत करणार आहे. प्रेज द लॉर्ड. दानिएल कुठे गेला? सिंहाच्या गुहेमध्ये. आता ना सिंहाच्या गुहेमध्ये गेला. आता तुम्हाला मला सांगा, सिंहाला खातो का? खातो का? तुम्ही पाहिलं का सिंहाने सिंहाला खाल्लं? नाही ना. ते कार्टून बिर्टून पाहून सांगू नका बरं का. त्या सिंहाच्या फायटिंग बिटिंग होता एकदम डेंजर, लगे हा सिंह त्याला मारून टाकतो. ते लायन किंग मध्ये है ना, ते नका सांगू. मग मी कधीच पाहिलं नाही सिंहाला खाताना. सिंहाला खातो का? आता मला सांगा, दानिएल कुठे गेला? सिंह त्याच्याकडे पाहून काय म्हणत असतील? अरे आपण शेर येत, हा 6वा शेर. प्रेज द लॉर्ड. कारण की सिंहामध्ये जाऊन जो व्यक्ती बसू शकतो तो कोण आहे? आम्ही कोण आहोत? आमचा प्रभू कोण आहे? लायन ऑफ द जुडा, यहुदाचा सिंह. आम्ही त्याचे कोण आहोत? लेकरं आहोत. मग मला सांगा, सिंहाला खाईल का? नाही खाल्लं. कारण की देवाचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही त्याची लेकरं आहोत. आम्ही समस्या, संकट, आजार, क्लेश, यातना, विपत्ती, सर्व प्रकारचे अडखळणं याचे कधीच शिकार होणार नाही, तर आम्ही शिकार करणारे लोक आहोत. प्रेज द लॉर्ड. आम्ही शिकार करणारे लोक आहोत आणि आम्ही स्वतःच शिकार होऊन बसलो तर कसं चाललो? प्रेज द लॉर्ड. परिस्थितीचे शिकार झाले. किती दुःखद बातमी येईल. विश्वासणारे लोक परिस्थितीचे शिकार. पण हे किती चांगलं वाटेल बरं, विश्वासणाऱ्या लोकांनी केली सर्व समस्यांची शिकार. प्रेज द लॉर्ड. कधी कधी पत्रकार बी व्हावं वाटतं बातम्या तयार करण्याकरिता. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? 12 हेर माहिती आहे का? 12 गुप्त हेर होते. इस्रायलच्या 12 वंशातून 12 जण निवडले होते. ते 12 जण निवडले. त्यांना काय सांगितलं? जा कनान देशामध्ये जा, तिथलं त्या ठिकाणी ते हेरगिरी करून या. आणि ते हेरायला गेले. तिकडून आल्यानंतर 12 जण आले बरं का. आणि ते म्हणले तिथं दानव आहे, आपण त्यांच्यासमोर नागतोड्यासारखे आहो, आपला त्यांच्यासमोर काय निभावं लागेल. एक आला त्यांच्यातून, त्या 12 वंशातून एक जण आला पुढे, एकदम छाती ठोकपणे आला, विश्वासाने आला. आणि विश्वासाने येऊन काय म्हणतो? अतिशय कठोर शब्दामध्ये तो त्यांना बोलला, विश्वासाच्या. तो म्हणाला, त्या ठिकाणी दानव आहे, ते दानव खूप मोठे आहे, पण त्यांच्यापेक्षा मोठा आमचा परमेश्वर आहे. आता ते म्हणाले, खरे ते म्हणाले, कठोर शब्दामध्ये का बरं बोलला माहितीये का? तो कालेब होता, त्याचं नाव माहितीये? कालेब का बरं बोलला माहितीये तुम्हाला? माहितीये का कालेब कुठून येतो? कालेब यहुदाच्या वंशातून येतो. आणि आमचा प्रभू यहुदाचा सिंह आहे. आणि असा प्रभू ज्याचा आहे, विचार करा ना, तो काही छोट्या गोष्टी बोलून काय? अरे दानव असू द्या नाही तर काही असू द्या, मी तुम्हाला सांगतो, जे अभिवचनाचे तुम्हाला जे आशीर्वाद तुम्हाला देवबाप देणार आहे,
लिहून देतो येशूच्या नावामध्ये. त्या प्रत्येक आशीर्वादांवर दानव बसलेले आहे. फक्त एकच काम तुम्हाला करायचं आहे, त्यांना हरवायचं आहे. प्रेज द लॉर्ड. तर हरवाल का? सिंहापासून सिंह जन्माला येतो, मांजर येते का? नाही. प्रेज द लॉर्ड. आम्हाला सांगितलं जातं रोर लाईक अ लायन. सिंहासारखी काय करा? गर्जना करा. जर आम्ही आमच्या जीवनामध्ये परिस्थिती बघून, संकट बघून, आजार बघून, आमच्या जीवनामध्ये किती क्लेश आले, यातना आले, विपत्ती आली, तरी जर आम्ही घाबरलो नाही ना, तर मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या दिवसांमध्ये प्रभू आमच्यासाठी मार्ग तयार केल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. मी पुन्हा सांगेन, भक्ती ती नाहीये जिला परिस्थिती बदलेल. भक्ती ती आहे जिला काय? भक्ती ती आहे जी परिस्थितीला बदलेल. प्रेज द लॉर्ड. भक्ती ती नाहीये जिला परिस्थिती बदलून टाकेल. संकट आलं, नाही नाही आता नाही, देव नाही, देव नाही, देव नाही, देव नाही, नाही नाही, आम्ही कुठं कधी चर्चला गेलो आणि ते आमचे जवळचे म्हणते, ते म्हटले चला जाऊन येऊ, चला चला. नाही असं मनापासून काही नव्हतं. खबरदार जर गेले तुम्हाला वाईट टाकून मी बरं तुमचं नाव घेणार नाही. नाही नाही नाही, आम्ही नाही त्याच्यात. ती भक्ती नाहीये जिला परिस्थिती बदलून टाकेल. भक्ती ती आहे जी परिस्थितीला बदलेल. अरे किती संकट येऊ द्या, आम्ही प्रभूचं नाव सोडणार नाही. प्रेज द लॉर्ड. तडजोड नाही केली. शद्रक मेशक मागच्याच आठवड्यात शिकलो. तडजोड नाही केली, काय मिळालं? प्रमोशन मिळालं. प्रेज द लॉर्ड. जे तडजोड करत नाही प्रभू त्यांना नेहमी उंच ठेवतो. जे तडजोड करतात ते तिथंच राहतात. समजा या गोष्टींना. ख्रिस्ती जीवन फार मोठं नाहीये. ख्रिस्ती जीवन त्या ठिकाणी फार अवघडातलं नाहीये. ख्रिस्ती लोकांनीच त्याला एवढं अवघड करून टाकलं. अरे बायबल सांगतं ते जीवन जगणं फार सोपं आहे जेव्हा आम्ही फक्त आणि फक्त देवासमोर गुडघे टेकायला सुरुवात करतो. म्हणून बायबल मध्ये लिहिलेलं आहे, जे कानाने ऐकलं नाही, जे डोळ्याने पाहिलं नाही, जे मनुष्याच्या विचारातही आलं नाही, त्या गोष्टी देवाने त्यांच्यासाठी केल्या जे लोक त्याच्यावर प्रेम करतात. प्रेज द लॉर्ड. जो आंखों ने नहीं देखा, जो कानों ने नहीं सुना, ऐसी बातें जो मनुष्य की चित्त में भी नहीं आई, वो बातें परमेश्वर ने उन्हीं के लिए की जो लोग उनसे प्रेम करते हैं. देवावर प्रेम करा. यापेक्षा काय गोष्ट देव बाप अपेक्षा करतो? प्रेम करणारा व्यक्ती नेहमी आज्ञा पालन करतो. प्रेज द लॉर्ड. है ना, आजकालचे जनरेशन किती घाणेरडं आहे ना. हे मला तू त्याच्या संग बोललेली आवडत नाही बरं का, त्याला ब्लॉक करून टाक. जर तू बोलली ना पाय मग तुझ्या संग मी बोलणारच नाही, लगेच त्याला ब्लॉक करून टाकते. का रे तू त्या तुझ्या पोरात त्या मित्रांसोबत का बरं राहतो? ते टुक्कार पोर आहे, मला नाही आवडत बरं का ते. त्यांच्यासोबत जर राहिलं ना तर पाय तुझ्यासोबत बोलणारच नाही. तो लगे म्हणतो मित्र काय हो. म्हणजे जगासाठी आम्ही सर्व करतो, पण जो खरं प्रेम त्याने आम्हाला, मैं तेरे लिए जान भी दे दूंगा. हा दे, दुसरा तयारच आहे. बायबल सांगतं त्याने आपल्या स्वप्रेमाचं, आमच्या विषयीचं प्रेमाचं प्रमाणे दिलं. आम्ही पापी असता, आमची चूक होती, आम्ही चुकी होतो, आम्ही चुकीचे होतो, आम्ही पापी होतो, आम्ही बंधनांमध्ये होतो, पण तो म्हणाला नाही नाही नाही, मी तुमच्याकरता बलिदान दिले. आणि त्याने ते शब्द दिले, ते त्याने करून दाखवले. म्हणून आज आम्ही या ठिकाणी एवढ्या विश्वासाने उभे आहोत. प्रेज द लॉर्ड. हे देवाचं खरं प्रेम आहे. मला खूप सारे लोक भेटतात, ढोंगी लोक भेटतात. मी तुम्हाला सांगतो त्यांना पाळकाची भीती वाटते, पण त्यांना देवाची भीती वाटत नाही. मी तुम्हाला सांगतो मी तुमच्यासारखा सामान्य आहे हो. बायबल सांगतं झाकलं जाईल असं काही नाही, एक दिवस सगळं काही उघडकीस येईल. प्रेज द लॉर्ड. सगळ्या गोष्टी कळतात, पण देवबाप म्हणतो गप्प राहा, गप्प राहा. सगळं कळतं, सगळं कळतं. मी तुम्हाला सांगतो काय, सगळं कळतं.
मी एक्सप्रेशन पाहून, लोकांचे हावभाव पाहून सांगू शकतो त्यांच्या मनामध्ये ते काय चालू आहे, काय करताय ते, कोण त्यांच्या मनामध्ये कोणते विचार आहे, सगळं देवाने डिसनिंग त्या ठिकाणी तेवढी दिलेली आहे. पण गप्प राहतो का? कारण की प्रत्येक गोष्टीचा एक समय आहे. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू त्याच्या वेळेला जेव्हा भेट घेतो ना, तेव्हा माणूस जो बदलतो तो बदलतोच. प्रेज द लॉर्ड. घाबरू नका, आमची मदत देवापासून येते हो. माणसापासून मदत घेत पण नाही आम्ही. देवाच्या मागे चालत राहा, कारण की देवाने आम्हाला म्हटलेलं आहे, मी तुला पुच्छ नव्हे तर तुला मी मस्तक करेल. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो मी तुला घेणारा नाही तर मी तुला देणारा बनवेल. तो म्हणतो तू राष्ट्रांना उसनं देशील. तो म्हणतो मी तुला त्या ठिकाणी तुझा शत्रू एक वाटेल तुझ्यावर चालून येईल, मी त्याला 7 वाटांनी पळवून लावील. प्रेज द लॉर्ड. युद्ध तुमचं नाहीये, युद्ध देवाचं आहे. म्हणून या दिवसांमध्ये देवबाप तुम्हाला अधिकाधिक आशीर्वाद करू. चला, या वचनाद्वारे प्रभूने जे ही गोष्टी आम्हाला शिकवल्या त्या आमच्या जीवनामध्ये आम्हाला जाणणं गरजेचं आहे. प्रत्येक त्या धोंडशेरा तोडून टाका ज्या गोष्टींनी तुमच्या जीवनामध्ये देवाची जागा घेतलेली आहे. मनुष्यावर अवलंबून राहू नका. जो परमेश्वर जर 40 लाखाची मदत करू शकतो तर 4,000साठी तुम्हाला माणसांवर अवलंबून राहू देणार नाही. प्रेज द लॉर्ड. छोट्या छोट्या गोष्टींवर अवलंबून राहायला शिका. मी तुम्हाला सांगतो, आमची मदत स्वर्गातून येते. परमेश्वर सर्व गोष्टींमध्ये आमचं चांगलं करतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड.